गेली 25 वर्ष शिवाई देवी यात्रा आपल्या जुन्नर शहरामध्ये अतिशय आनंदाने भरत आहे की जी शासकीय यात्रा 19 फेब्रुवारी होती ती साजरी होत असल्याने ही बंद पडू नये म्हणून त्यावेळीचे संस्थापक अध्यक्ष शंभूराजे गाजरे असतील, आपले पत्रकार जे आहेत परंतु त्यांचे वडील कैलासवासी रामदासजी ससेने असतील, बरेच काही जुने मंडळी होते, त्यांनी ती सुरुवात केली आणि ती अतिशय आनंदाने यात्रा चालत होती। 2012 साली काही अघटित म्हणून जे जुने होते, बाबासाहेब परदेशी असतील, विजूशेठ कोल्हे असतील, तुमचे विनायक खोस सर असतील, सुभाष शेठ विसावे असतील, मधु भिडे असतील, असे अनेक जण जे माझे अध्यक्ष होते ते सोडून जाऊन नवीन बॉडी आली। हे होत असताना त्यांनी सोडून का गेले त्यावेळीचा त्यांचा विषय माहिती, पण जरा एक कानावर असं आलं होतं की बा त्यावेळी ही राजकीय विरहित यात्रा होई, कोणत्याही राजकीय व्यक्तीला स्टेजवर बोलू नये, पण ते 12-13 साली जरा वेगळं घडलं, त्यामुळे ते जुने सोडून गेले आणि हे नवीन बॉडी गेली। नंतर मी 2015 मध्ये यात्रेमध्ये सामील झालो। 2018 साली शिवाई देवी यात्रेचा मी अध्यक्ष झालो आपल्या सर्वोच्च सहकार्याने, आणि त्याच्यामध्ये रुपेशजी जगताप असतील, सुरज नानावटे असतील, विकी गोसावी असतील, तसेच सगळे असं सदस्य होते, यांच्या पाठिंब्याने आपण गावच्या चांगली वर्गणी जमा ते होत असताना जरा मला खटकलं त्यावेळी सर की 2018, 17, 18, 19 एप्रिल रोजी यात्रा संपली 2018ला, आणि डिसेंबर महिन्यात ह्या यात्रेचे जे सर्व आहेत श्याम अर्जुन सिंग खोत हे आपल्याला सर्वांना परिचित व्यक्तिमत्व आहे, ते माझे नगरसेवक पण आहे, शिवाई देवी पतपेढीचे ते अध्यक्ष पण आहेत, त्यामुळे खूप अनुभवी आणि समाजातले आहेत। त्यांच्या हातात यात्रेची सूत्र 12,013 सालापासून आली, आणि जेव्हा यात्रा माझ्या काळामध्ये 13,56,000 भरघोस वर्गणी जमा झाली, आणि जे पाळणेवाले येतात शर्माजी त्यांच्याकडून यात्रा कमिटी ठराविक रक्कम घेतली, तर माझ्यावेळी जे होते 7-8 जण होते तेव्हा 4,21,000 त्यांनी रोख दिली, त्यांना नवरा बायकोंना मी ह्या माझ्या जेवण पण त्यांना घेतले 8 तासाने, आणि नंतर हे सगळं होत असताना खर्च 7,46,000 झाला, 6 लाखाच्या एवढ्या ठेवल्या। जेव्हा ते डिसेंबरमध्ये खोत यांनी त्यांच्या शिवाई पतपेढी परदेशीपुरा इथे आम्हाला बोललो साई कॉम्प्लेक्स 7-8 जण, तेव्हा ते सगळं पाहत असताना सगळं त्या पेन्सिलचे इंटरेस्ट सेव्हिंग खाते मी सगळे आपल्याला पुरावे दिले की शिवाई यात्रा कमिटीचं 46 क्रमांकाचं बचत खाते शिवाई नागरी पतपेढी, एकाच पतपेढीत तिथं त्या पतपेढीचा अध्यक्ष श्याम खोत आहे, आणि इथेही सर्वात श्याम खोत असून ते संध्याकाळची वर्गणी जमाले म्हणून टाकतात। हे होत असताना सगळं पाहिलं तर पेन्सिलचे एंट्री आहे, सेव्हिंग अकाउंटला पाहिलं पेन्सिल 6 लाख नावे, त्यांनी सांगितलं 50,000 12 जणांचे नेम 12 पावत्या ठेवल्या हे त्याच्यात मी लिहिलेलं आहे सगळं, आणि खाते चालवणार श्याम अर्जुन खोत। याचा अर्थ असा विषय खाते चालवणार की उद्या ते एफडी कोणाला काय लागले तर त्या मूळ ज्याच्या नावाने त्याला पैसे नाही मिळणार, खाते चालवणार त्याची सही, तो मॅनेजर पाना खाते चालवून कोण आहे ओके ते पैसे, त्यामुळं कोणालाही अधिकार माहिती नाही, आणि हे कोणाच्या नावाने ठेवले अशा पावत्याही दाखवल्या जात नव्हत्या, त्या परस्पर सांगायचं झाली हिशोब गावकीचा झाला चालतो। ते मला खटकलं माझ्यासारख्या स्वच्छ कामाला, मी वल्लभ पतपिढीमध्ये 7-8 वर्ष होतो, शिवपूरमध्ये होते, आणि समाजामध्ये तुम्ही मला ओळखताय, त्यामुळे माझ्यासारख्या स्वच्छ माणसाला ते पटलं नाही, आणि मी 2019 साली दिलीप हॉटेल होतं तिथं मीटिंग होती यात्रेची, तेव्हा बिहार परदेशी अध्यक्ष होते, आणि त्यांच्याकडे मी गेलो, इथंच या ऋतुज हॉटेलला आम्ही नाश्ता केला, 15-20 जण त्या हॉटेलमध्ये गेलो की हे काय चाललं, मग त्यांना मी तो अर्ज दिला बिहारी परदेशींना, तुम्ही याच्यात नाही आहे, हा अर्ज आहे, ही तारीख पण येते, ह्या साया सगळ्यांची, आणि त्या बिहारी साहेबांनी व्यवस्थित दिलं त्यांनी, आणि बिहारी साहेबांबद्दल सांगायचं जनता बँकेतले चांगले ते सेवानिवृत्त अधिकारी प्रामाणिकपणे सेवा गावाची करणार, फक्त यात्रा गोळा करणे, परंतु पैशाला कुठं त्यांनी हात लावला नाही, आणि स्वच्छ त्यांचं पण यायला की बा चोरी नाही केली हिशोब नाही, त्या व्यक्ती प्रामाणिक त्यांच्याही काळात चांगली यात्रा झाली। तर मग बिहारी साहेब जे आहे, मी काय सगळ्यांना आरोप करत नाही, यात्रा पूर्ण यात्रा कमिटीचा विषय नाही आहे, मोजके 2-3 जणी करता याच्यामध्ये, ते त्यांनी मला बिहारी साहेबांनी, आम्ही हे सगळे साय आहोत त्याच्यावर, सगळे गावातलेच होते, आपल्या विषयाचे स्वागत आहे, मी यात्रेत नवीन आहे, सन 2000 पासूनचे अध्यक्ष या सक्रिय लोकांची फक्त मीटिंग घेऊन विषय मार्गी लावून आपला बिहारी परदेशी व्यवस्थित उत्तर दिलं, ओके। 19 सालानंतर आम्ही यात्रा सोडली, शांत कुठे 6 वर्ष कुठं काय बोललो नाही, आज 25 साली आपण इथं बसलेलो आहे, की कुठे कोणाला सांगितलं नाही की वर्गणी देऊ नका, खूप वर्गणी जमते काय, कुठं बोललो नाही, पेटीतही माझ्या कोणाला नाही, गावाचा तो विषय दिला, मी माझी दरवर्षी वर्गणी दिली, त्याचे माझ्याकडे पुरावे सगळे पावतं, कुठं आपण हे नाही, आणि माझ्या काळात खूप छान म्हणजे सगळे रक्तदान शिबिर झालं, दानपट्ट्याचा कार्यक्रम झाला, मते साहेब जे भरत मते साहेब जे नगरसेवक आहे घाटकोपर म्हणजे आपल्या सुपुत्र आहे, त्यांनी माझ्यावर 5 व्हीलचेअर त्या एका व्हीलचेअरची अपंगांना 16,000 सरची त्याची किंमत होती ते दिले, आणि वॉकर दिले 15 वॉकर होते, सुरुवात तिथून ते व्यवस्थित केली त्यांनी, आणि चांगलं काम आहे।
त्याच्यानंतरही त्यांनी दिले. त्याच्यानंतर त्यांनी दिलेले 15 वॉकर आणि 25 बेल आज तागायत त्यांनी वाटलेली नाही. नितीनजी त्यांनी कोणालाच दिली वाटलं. ते काय झालं काय नाही मी त्याच्यात ते लिहिलेलं. मग ते साहेबांना तुम्ही पुरावा म्हणून फोन करू शकता. माझा एक फोन झाला त्यांच्याशी आणि वाटा चांगलं काम आहे, पुण्याचं आहे, काय विषय नाही. म्हणजे ठीक आहे सांगतो. असं सगळं आहे. पण हा सगळा घोटाळा चाललेला आहे कुठे गावाला. आता 25 वर्ष सरजी साजरा करताना किती दिला आहे आणि 25 वर्षात सर बडीसरचा दाना पण गाव केले. आज जुन्नर सर शिवजन्मभूमी इतकी जुन्नरचं महत्त्व आहे आपलं. एखादी मुलगी रडली तर बाप, मुलगी म्हटली तर बाबा एखादा पदार्थ वाढवा माझ्या लग्नात, तो बाप कुठेही घाण राहतो चेतनजी. पण त्या मुलीच्या लग्नामध्ये एखादा दिदी आता पदार्थ वाढवला ओके बा. आज लाखोने आज तुम्हाला मी दिलेलं आहे. माझ्या अंदाज 1 कोटीच्या पुढे शिल्लक असेल. तिकडे काय असेल तो भाग नंतर मला माहिती नाही, गावाला माहिती नाही. दाम दुप्पटला भविष्य रक्कम ठेवायची. एकाच पैतपडी श्यामाजून पुढच्या पतपिढी हे सगळे पैसे संध्याकाळी रात्र सगळ्यांना विचार. हे सगळे माझे अध्यक्ष सगळ्यांनी काम केले. पैसे इकून जातात, पतपिढीत ठेवतात, विषय. 2017 साली कैलासवादी विष्णू बोराडे अध्यक्ष होते, आज नाही येत ते. त्यावेळी पावती येत होती आणि राजू शेट्टी त्यांची इथं फाईल असेल तिथं ते टाकायचे. पण जेव्हा 18ला मी अध्यक्ष झालो पावती बंद झाली. तो हुशार माणूस कोण का आता अनिल रोकडे समाजामध्ये असा आहे, वर्गणी धोधो होणार आणि सत्य झालं. 13,56,000 यांच्यावेळी 9,15,000 होती. 17ला बोराड्यांच्या जवळजवळ 5-6 लाख. माझ्यावेळी 13,56,000, 4,21,000 ते मॅच दिले. असे 17,77,000, 7,46,000 खर्च, 1,60,948, 2 बँका आणि पतपिढीमध्ये सेव्हिंग अकाउंटला गेले माझ्या काळातले पैसे. अगोदर ही शिल्लक आता ही तो बॅलन्स मायनस केला ते ह्या यात्रा कमिटीच्या पावत्यातून गेले सण सालाच्या 18 नंतर 6 लाखाच्या जे आम्हाला त्यांनी बोलवलं 6 महिने 8 महिने त्या पावत्या हे जमा 17,77 वजा हा खर्च 10,27,000 माझ्यावर शिल्लक राहिली. त्याच्यातून 6 हे गेले तर 2,70,028चा सर हिशोब नाही विषय ब्लँक. तुम्ही म्हणा की 13,56 कोण त्याच्यावर झेरॉक्स दिल्या तुम्ही पावत्या क्रमांक 27 पावती क्रमांक 69 सगळं लिहिले. आता दुसरा विषय आहे 4,21,000 मोठा की दरवर्षी या सगळ्यांना माहिती की पाळणे समूहाले पैसे देतात बरोबर ना. हे पण अध्यक्ष माझे अध्यक्ष 2023चे विकी गोसावी. ती रक्कम त्यांना माहिती, काहींना माहिती नाही सर, अजून माहिती नाही की यात मग आमच्या नावाने एफड्या आहे का नाही. ह्या ज्या एफड्या मी पुरावे दिले त्यांना मी फोन केले 5-6 जणांना, 5-6 मला रस्त्या भेटले नाही. अनिल शेख बोले आम्हाला नाही माहिती आमच्या नावाने एफड्या दिले. म्हणजे बघा काय झालं. मी 3 महिन्यापूर्वी बोललो यात्रा चालू सर 5-6 आता नाव न घेत नाही इंडिव्हिज्युअली की बा एक भंडारा ठेवा 11ला चालू करा. मार्केट कमिटी संजू शेठ काळे देतील आपल्याला. शिवाय यात्रेचं पूजन करायचं, नारळ फोडायचं, 11ला चालू करायचं, 2ला बंद करायचं. 25व्या वर्षी फक्त 26व्या वर्षी नितीनची ससाने म्हणणार नाही हे का आलं. 2:15ला फोन आला सॉरी ही बुंदी घे प्रसाद देवीचं साहित्य पण नाही. नंतर हे स्वतः येतं विकी गोसावी अध्यक्ष आज सुंदर शहरामध्ये चांगलं काम आहे आणि ह्याच्यामध्ये आहे. ते बोलले कमीत कमी बुंदीची आपण 100 ग्रॅमची बुंदी 120 रुपये किलो बुंदी फार तुम्हाला स्टिकर बिकर लावून स्टॅपलर किंवा ते पंचिंगची लावून 150 रुपये किलो. आज 500 किलो जरी सापले असते 16-5 80,000 तर 5,000 लोकांना बुंदी गेली असते. ते केलं नाही विचारसोबत कशाला काय कोणा अरे 30-35 आहे तुमच्याकडे असं तुम्ही काय करता. ही यादी आहे तुमच्याकडे, एवढं कामं तुमच्याकडे करताय. बरं जात कार्यकर म्हणजे काय करायचं बोल कोण करणार एवढं झालं तो विषय. परत बैलगाडा यात्रा हा गावकीचा विषय मंडळाचा पेठीतला नाही. बैलगाडा यात्रा तुम्ही कोण होते त्याच्यामध्ये रुपये होता बाळू गाजरे होते. ठीक आहे 3 लाख मंजूर करतो प्रवीणजी बोलले. तुम्ही 3ला 3 लाख 6 लाख हे करून एकूणची 8. आता ते तुमच्या हेड खाली शिवाय यात्रेच्या हेड खाली बैल पळणारे यात्रा करणारे आनंद घेणारे. मग 3 दिवसांनी वेगवेगळ्या पद्धतीने वागले ते असं होईल कोण मिळेल प्रत्येक वेळी निगेटिव्ह नका ना वागतो. ठीक आहे यात्रा ती रद्द माहिती नव्हतं आम्ही मान्य. ते मला जी तू कबाडी पण बोलली ते बोलले वाटायचे मी अध्यक्ष मी सगळी जबाबदारी घेत होतो. 8-9 लाख खर्च आहे मी 3 लाख द्यावा 6-7 लाख आम्ही डोनर पाहू व्यवस्थित करू म्हणजे काय विषय. आणि ती यात्रा इथं लिहिलेलं आहे यात्रा केली जाईल आणि यात्रा केली जाईल. यात्रा रद्द केली. मी 2 तारखेला जाऊन फोटो काढले तर पुरावे दिलेले काय भांडप नाही काय नाही सगळे दिलेले बरोबर. त्यामुळे असा सगळा गैरकारभार चालू. एकाच माणसाच्या जे श्याम अजून पोट पाहतात त्यांच्याच पतकडीमध्ये ते सगळे पैसे जातात. पूर्ण गावाला अंधारात ठेवलं जातं नाही.
200 पावत्या, एक फॉर एक्झाम्पल 200 पावत्या असेल तर नावे खर्च वापराविषयी कुणी कुठं दाखवत नाही. एकत्र कुटुंब असलं 10 लाख तर 10 लाखाचा खर्च उलट 5-50 माझे श्रम गेले, माझे गेले लावून टाकत डीजे घ्यायचं. पण झालेला खर्च जगात कुणी कमी दाखवत नाही जगात. खर्च देणं येस, हे खर्च पहिले त्यांची टॅक्स सांगतो कसे असतात म्हणजे काय. माझं पण आहे आणि सगळ्यांनाही मान्य. त्या यात्रेमध्ये जे सगळे असतील, राजू खत्रे असतील, बिहारी साहेब असतील, तुमचे सचिन गिरी असतील, आता हे काम करतात मुकेश जाधव असतील, यांना सर कोणालाच माहिती अकर्मल साहेबचं पुढे कोणालाच माहिती नाही सर. अननोन सगळे सर. असं नाही की बिचारे कष्ट करतात, 1.5-2 महिने जातात, 4 जिनेवरती जातात, वेगवेगळ्या पद्धतीने ते आणतात, जो आपल्या चा वापर करतो गुडविलचा आणि पैसे जमा. मी माझ्या याच्यामध्ये बिहार झाल्यावर मी 8 जणांच्या माझ्या अध्यक्षांच्या पावत्या एकत्र केल्या. हा खूप महत्त्वाचा विषय बोल सर. ह्यांनी मला तक्रारी जो माझ्या विरुद्ध व्हॉट्सअपवर त्यांनी एक सोडलं होतं 19 साली की ह्यांनी मनमानी ह्यांनी परस्पर माझे अध्यक्ष सोडून गेले, त्यांच्या पावत्या फाडल्या परस्पर. शेवट वर्गणी कोणाची वाढली? शिवाई देवी यात्रा कमिटीची वाढली, अनिल बोकडेची नाही वाढली. शिवाई देवी यात्रा कमिटीची माझी नाही वाढली. असं लिहिलंय. आणि ते दहशतवादी बाबा परदेशी, विजू कोल्हे, विनायक खोत सर, लुंकड वकील, सुभाष विशाल, त्यांच्या वर्गाने जे माझे त्यांचे ते फाउंडर आहे. हे श्याम खोत 2008ला आले, बाबा परदेशी आणि विनायक खोत यांनी त्यांना घेतलेले. हे मूळ 2001 पासून नाही 2000चे वेगळे सगळे भाऊ, ज्याचे अध्यक्ष संस्थापक शंभूराजे गाजरे आणि आत्ताच्याच 25वे त्यांना अध्यक्ष केले. साहेब यांनी 2015ला ही संस्था रजिस्टर केली, कोणालाही विचारलं नाही. त्याचे सगळे पुरावे मी आणलेले. 2020चं पण 2025चं आहे. कुठेही चेंजिंग रिपोर्ट नाही. ट्रस्टीवारला चेंजिंग रिपोर्ट द्यायला लागतो, वार्षिक सभा घ्यायला लागतं त्याचं प्रोसिंग द्यायला लागतं, पंचवार्षिक निवडणूक घ्यायला लागतं त्याचं द्यायला लागतं. जे तुम्ही सभासद नियम बदलले ते केलं नाही. ह्याच्यात सभासद फी सांगतात 101 रुपये आणि प्रवेश फी 11 रुपये, असे 112 रुपये घ्यायला लागतात. ते 1500 रुपये सभासद फी देतात सर, 1500 रुपये. आणि तुम्हाला सभासद फीचं देतं. सभासद फीचं ह्या पतकडीमध्ये पण तुम्ही आहे त्याचं एक इंडेक्स असतं, एक सेपरेट रजिस्टर असतं. किती सभासद त्याच्यात आलेला अर्ज टाकायचा, मंजूर करायचा, त्याची पावती फाडायची आणि तो पंचीकृत पाहिला आणि त्या रजिस्टरला द्यायचं. तसं वारस म्हणून रजिस्टर असतं. तसं काही केलं नाही सर, सगळा ब्लँक कारभार आहे साहेब. काही माझ्यावेळी शंभूराजेंचं इथं अध्यक्ष म्हणून नाव, बेरे अध्यक्ष झाले 2019ला शंभूराजे गाय. एक लेटर कर जी व्यक्ती आज हे त्यांना मी पाठवलं सगळ्यांना. मी कोणाला ब्लँक ठेवलं नाही, सगळ्यांना एकदम ओपन केलं. तर असा गैरकारभार चालतोय. त्या गैरकारभाराबरोबर तुम्हाला बोलवलं, आपण आलं. प्रथमतः आपलं स्वागत आणि धन्यवाद. आता आपण प्रत्येकाकडे चालू करू. ओके, म्हणजे त्यात सगळ्यांना समजलं बरोबर. ओके, तुम्हाला मी दिलेले माझे काय आरोप आहेत ते आणि त्याला जे मी जमा केलेले आहे ते. हा गावाचा विषय, एक तर अनिल रुपये किंवा कोणाचं नाही. फक्त स्वच्छ करा, चांगलं करा, त्याला विरोध नाही. आणि एकाच्या 1-2 जणांच्या मन कारभारी. आणि मी हे करत असताना 19ला आक्रमणांच्या घरी बसलो आम्ही पुरे आकडून. कोण होतं? तुम्ही होते. किती तासानंतर तुम्ही तुम्हाला फोन व्हायचं विचार. ते आले नाही स्कोर. दुसऱ्या दिवशी आक्रमणांना फोन केला, म्हणजे पुरा ठेवले. मी 6 वर्षांनी बोलतो. गावची येत आहे, मला त्याचं विघ्न आणायचं नाही, चांगलं काम आहे करणार आहे. फक्त कळलं पाहिजे नारायणगावला काय झालं तुम्हालाही माहिती. त्यामुळे काय सांगणं चुकीचं वाटत नाही. नारायणगावला जे हलतं ना, पोराही पाहत होते तिथे असायला. सगळ्या गावकीने उठाव केला, सगळं द्यायला लागलं. त्यांनी यात्रा सोडून दिली आणि सगळा हिशोब त्यांनी 1 ते 2 कोटी रुपये होते सगळे त्यांनी देऊन टाकले. हे पूर्व आहे आपल्याला. साहेब, आपण आता खूप गंभीर आरोप करतायत. हो, नक्की आपलं म्हणणं काय की याच्यात किती कोटींचा भ्रष्टाचार किंवा किती लाखांचा भ्रष्टाचार झालाय? चेतनजी, याच्यात भ्रष्टाचार म्हणणं, किती कोटी म्हणणं हे तुमच्या आजच्या पत्रकार परिषदेने योग्य. पण माझ्या दृष्टीने मी म्हणत नाही की भ्रष्टाचार त्याला नाव, पण तो सगळ्या अनाथ मुंदी गैरकारभार चाललेला आहे. आता हे तुम्ही प्रश्न उचललाय बरोबर. ह्याच्यात भ्रष्टाचार केव्हा म्हणला जातो? ह्याच्यात तारण कर्ज काढली. काही एवढ्या माझ्या नावाच्या 22 साली होत्या, 67,000. ती 24ला नाही आहे. तिथं जाऊन बघा त्या पतपरीचे बाबावर पहा. त्या दिवशीचं ते अकाउंट 956 नंबर आहे. त्याचं काढा. जे पंचिंग असतं दर महिन्यात किती विड्रॉल झाल्या, नावे व्हाउचर मानतात त्याला. मी पतपरीत काम केले मॅनेजर म्हणून, चांगल्या बदलत माझी पतपरी, प्रगतशील पद्धती. तुमचं कॅशबुक असतं, त्याची एंट्री असती, ते पावती पुस्तक असतं की आज कोणाचं एवढं झालं, काय झालं. तिथं माझी सही नमुना असतो जेव्हा आपण पैसे देतो, तिथं कुठेही सही माझी नाही. हे माझे अध्यक्ष 2023 विनायक गोसावी यांच्या नावाने, विनायक जनार्दन गोसावी 2022ला प्रूफ दिला मी.
40,000च्या 6 आहेत, 6 24 2,40,000 आहे. आज 24 साली तिथं नाही. तुम्ही काढले स्वतः जाऊन पतपेढी, तुमची सही होती. हे पैसे गेले कुठं शेतकरी पाहणारच नाही ना. का तर तेच खुद एका पतपिढीचे अध्यक्ष, त्याच एकाच पतपिढीच्या त्या जुन्नरच्या महिने 1.5 महिने 2 महिने करतात, तिथं पैसे ठेवले जातात, तेच विड्रॉ करतात. काही माहिती नाही. एखादा ज्याच्या नावाने मयत झालाच आहे त्याची एवढी काय करणार ते, काय कोणालाच काय करणार नाही असे. आज रक्कम साधी सुधी नाहीच आहे. आज 1-1 रुपयासाठी लोक करतात आणि ह्या शॉर्ट टर्मला ठेवल्या. त्याही पतपिढीबद्दल मला बोलायचं नाही, पण 12-13 वर्ष आले माझा अभ्यास आहे. एक जनरल माझा अभ्यास मी सांगतो इथं किती नफा होईल का होईल, इतका अभ्यास आहे माझा. सर तुम्ही वल्लभ पतपिढी जरा शिवकोणमध्ये जाऊन विचारा, आजही तिथं क्लार्क आहे, ते नाव कोणाचं तिथं कोणामुळे शिकतो. मी माझं महत्त्व नाही सांगतो. स्वच्छ काम केलं, कुठं रुपयाचं हे नाही काय. त्यामुळे आज समाजामध्ये आम्ही अफरातफरीची रक्कम काय आहे? आता अफरातफरीची रक्कम सरजी जर पाहिलं तर अफरातफरीमध्ये समजा माझी गेली, हिंची गेली. आता तुम्हाला गावकीला त्यांनी हिशोब दिलाय का आतापर्यंत? एवढी पावती पुस्तकं, काही जण यात्रे कमिटीतले आजही तिथं आहे, इथं बसलेत आहेत की एवढी पावती पुस्तक फाडल्यात, एवढे जमा झाले. प्रत्येक वर्षी अहवाल सादर करतात ना. हा अहवाल सादर जो करतात ना, त्याच्यामध्ये जे लिहिलं जातं ना ते खोटा हिशोब लिहिलं जातं. माझा मी हिशोब एक लिहिलेला आहे तुम्हाला दिलेला. त्यांनी आतापर्यंत गावकीला कधी बोलवलं का? 5 वर्षांनी द्या मान्य. कुठेही त्यांनी चॅरिटी कमिशनर करत कुठेही त्यांनी हे दिलेलं नाही. ऑडिट रिपोर्ट नाही, चेंजिंग रिपोर्ट दिलेलं नाही. हे चॅरिटी कमिशनरच्या माहितीच्या अधिकाराअंतर्गत मी आणले. सर 2025 पर्यंत कुठेच दिले नाही. आणि ह्याचंच पाहिलं तर इथं कुठेही चेंजिंग रिपोर्ट नाही, काय काहीच दिलं. आणि ह्याच्यात आज तुम्ही एक संस्था दिलेली आहे. जेव्हा घरातला करता माणूस तुम्ही म्हणता तर त्या करता माणसाची जबाबदारी असते की त्या पोरांचं पालन पोषण करणं, त्यांचं शिक्षण करणं, त्यांना योग्य संस्कार घडवणं, त्यांचं लग्न करणं, त्यांना व्यवस्थित कामाला लावणं. संस्था म्हणजेच एक कुटुंब आहे. तुम्ही तिथं अध्यक्ष झालाय, तुमच्या अंडर 16 जण आहेत, वेगवेगळी पदे आहेत, खजिनदारे, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव. तुम्ही अध्यक्ष असताना तुम्ही एका पतपिढीमध्ये अध्यक्ष आहे, शिवाय पतपिढी त्याचा नियम आहे. सरजी तुम्ही पण वल्लभ, नितीनजी पण वल्लभमध्ये डायरेक्टर चांगल्या पदावर की दरवर्षी ऑडिट रिपोर्ट द्यायचं. स्टॅच्युटरी ऑडिट म्हणतात, शासकीय अंतर्गत नियमांचा असतं. तुम्हाला माहिती आहे तुमचं द्यायचा रिपोर्ट या ऑफिसला, इथं असिस्टंट रजिस्टर की नेमणूक करता की आज शासकीय तुमचं हे झालं. तशीच ही संस्था फक्त इथं धर्मदा आयुक्तकडे द्यायचा. तुम्ही अध्यक्ष आहे, कुठेही तुम्ही दिलं नाही त्याचं माझ्याकडे रेकॉर्ड. सभासद हिचं बघा. आणि त्याच्यात लॉ आहे की तुम्ही जर एखाद्या गैरव्यवहार केला आणि व्यत्यय आणला तर त्या सभासदाचं सदस्य रद्द होतो. पहिल्या ट्रस्टीमध्ये हा सभासद होत असतो आणि सभासदातून तुम्ही ट्रस्टी नेमत असतो. तुम्ही सभासदांचं तुमच्याच पतपिढीत तुमचीच आहे, तुम्ही गैरकारभार केला. माझ्या आजच्या पत्रपदीच विनंती जाहीर राहून करतो की त्यांचं सभासद तो याशिवाय यात्रेतून अध्यक्षपद्या काढून घ्यावं त्यांचं. झोपेची रक्कम टाकतात हां हां घेऊन राहू. त्यात लॉ लिहिलेलं आहे सर. बघा, परिशिष्ट क नियमावली सभासद रद्द होणं. त्यातला 5वा का सभासद जर संस्थेच्या व्यवहारात किंवा कारभारात व्यत्यय आणून संस्थेची हानी करत असेल तर त्याचे सभासदत्व रद्द केले जाईल. म्हणजे यांनी श्रीखोड त्यांनी स्वतःच्या पतपिढी यात्रा कमिटीची दरवर्षी शिल्लक रक्कम ठेव म्हणून कमी मुदतीत अल्पदराने ठेवली, ज्यामुळे शिल्लक पतपिढी शिवाय यात्रेच्या शिल्लक रकमेच्या खूप मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात येईल. सगळं लॉजमध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही याच्यावर काढलं म्हणजे इतकं गंभीर गुन्हा केलेला आहे सर, ते कोणालाही सांगत नाही. त्याच पदपद ठेवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेब, बेकायदेशीरपणे मुदत ठेव हे त्या बघा, हे त्या पतपिढीचं दरवर्षी अहवाल द्यायला लागतो DDRला ARला. हे त्याच्यामध्ये आहे. त्या पतपिढीचं मी मुदत ठेवताना तुम्हाला 2 बाजू असतात ताळेबंदाला, एक देणे बाजू, एक देणे. लायबिलिटीज अँड ॲसेट्स. तर ज्या लायबिलिटीजमध्ये आहे, ॲसेट्समध्ये आहे मुदत ठेवता, लायबिलिटीजमध्ये मुदत ठेवता रक्कम. तर त्या लायबिलिटी पहिल्या ॲसेट्स काय होत्या? ॲसेट अशा होत्या की 250 तारण कर्ज श्याम सिंहार्जुन कोट 54,952. 264 तारण कर्ज शिवाय यात्रा कमिटी आहे. हा गंभीर विषय सगळ्यांनी लक्षात घ्या. शिवाय यात्रा कमिटीच्या नावाने आज म्हणजे 31/3/2024 अखेर 2,57,468 येणे बाकी नितीनजी दिसतील. खोत शामसिंग परत कर्ज 3,82,656. परत 301 क्रमांक 1 कर्ज शिवाय यात्रा कमिटी 1,47,748. परत 330 कर्ज क्रमांक 1 वरुडे लक्ष्मण
21,200 तो. आता ह्याच्यात मी स्पष्टीकरण करतो सर. काय वैयक्तिक नाव आहे, काही यात्रेची नाव. यात्रेची नाव आहे तर तुम्ही कुठं प्रॉपर्टी घेतली आहे त्याला दोनच असतात, किंवा जागा घ्यायची असेल किंवा पूर्वी जागा असेल डेव्हलप करायची, किंवा ज्या वर्षी यात्रेचा खर्च जमा रकमेपेक्षा जास्त झाला तर ज्या मुदत ठेव पाहिल्या लगेच त्याच्यातून तारण कर्ज काढून मांडववाले दिले, प्रेसवाल्याचे दिले, छपाईवाल्याचे दिले, आहे नाही की आपल्याला मान्य. पण असं कुठेही झालं त्यांनी दरवर्षी. त्याच्यामध्ये समजा त्यांनी ठराव केला असेल, ठराव करून जर मंजूर घेतली असेल तर तुम्ही आरोप कसं करू शकता? कोणच्या आता तुम्ही जो कर्ज सांगितला, ते कर्ज काढलं, कर्ज काढण्यासाठी जर ठराव केला असेल, मंजूर घेतली असेल, कर्ज काढलं आहे ना सर? येस, दाखवतो. एक जागा केली, काय बाबा? हा, एक जागा खरेदी केली लगून ठरावाचं तुमच्या याला नितीनजी उत्तर देतो. येस. हां, 19 नंबर आहे नियमावलीमध्ये. परिशिष्ट उत्तर कर्ज किंवा ठेवी या संबंधित तरतूद संस्थेस कायदेशीर मार्गाने कर्ज घेता येईल, मात्र त्यापूर्वी मुसावी वेळ 1950 कलम 36 व 35 प्रमाणे मी धर्मादायुक्त पुणे यांची रितसर परवानगी घेणे विवाह क्वेश्चन परफेक्ट घेणे आवश्यक. पण त्यांनी तशी कोणतीही परमिशन घेतली नाही. ती घेतली नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं की त्यांनी कुठेच त्यांना ऑडिट पेपर किंवा काय सादर केली कुठं घेतली नाही. त्यांची सिस्टीम आहे, हे कामं करतात, हे सबाई त्यांच्या कुठं सह्या नाही. अशी मीटिंग झाली आहे. हां, तर तुम्ही काय बोलू सर? जागा घेतली नाही. कोणी कुठे घेतली? कोणाच्या नाव घेतली? वैयक्तिक थांबा ना, कोणाच्या नाव घेतली? ठीक आहे, बोलतो ते आणले. हे त्याचं खरेदी कर नितीन. तुम्ही म्हणताय ती वैयक्तिक नाव आहे. दिली बुधवार पेठ 44.10 सिटी सर्वे क्रमांक इथं दिसत नाही, पण माझा सगळा पाठ आहे 4143 ब इथं दिसत नाही. बघा भविष्य दिसतोय का? सगळं पाठ आहे मला. तुम्ही बघा ॲप थोडा माझ्याकडे ॲप आहे 41 तुमच्याकडे असेल बघा त्याच्यावर. आणि ती जी घेतली आहे नितीनजी हे मला माहिती नुसार, दुसरी का मला माहिती नसतं, आणि तशी निघाली तर आपण त्याच्यात स्पष्टीकरण देऊ शकतो. मी परत देतो. तर ती श्याम अर्जुन खोत यांच्या नावाने घेतली. ती घेतली 11/9/2023. आता कसं असतं, मी व्यवहार करतो, तुम्ही व्यवहार करता, कॉन्सेस 1 कोटीचा व्यवहार करतो, सरकारी किंमत निघते 30 लाख. 30 व्हाईट दाखवायला लागते सर, 70 लाख ब्लॅक असते, सगळ्यांना माहिती सर, बरोबर. पण ती 30 लाख जी देतात ना ती संस्थेत चालत नाही. संस्थेमध्ये तुम्हाला या सुरेश नितीनजी गाजरेंनी जो प्रश्न विचारला होता किंवा त्यांनी जागा घेतली, तर जागा जरी वैयक्तिक काय कर्ज आहे यात्रा कमिटीच्या नावाने आणि वैयक्तिक नावाने, तर ते कर्ज हे बोलतात त्यांनी जागा घेतली. नितीनजी म्हणतात गाजरे, तर त्यांनी कुठेही जागा म्हणजे यात्रे कमिटीचा नियम आहे, संस्थेत जर जागा घ्यायची असेल त्याच्यात लिहिलेलं आहे क्लॉजमध्ये. हा, परिशिष्ट क मधलं 20चं नितीनजी गाजरे तुम्ही जे बोलले जागा 20चा नंबर हे स्थावर मालमत्ता खरेदी विक्री करण्याबाबतची तरतूद. संस्थेस योग्य वाटल्यास स्थावर मिळतं खरेदी करता येईल. संस्थेस योग्य वाटल्यास स्थावर मिळतं करता येईल, मात्र त्यावर मिळतं विक्री करायची असल्यास लहान तब्दील तर त्यांचं करत म्हणजे कोणाच्या नावाने घ्यायची घ्या तुम्ही, संस्थेच्या नावाने पाहिजे. श्री शिवाई देवी सेवा संस्था जुन्नर, परदेशपुरा जुन्नर, तालुका जिल्हा पुणे, रजिस्टर क्रमांक महाराष्ट्र 411/2015 तर्फे अध्यक्ष श्री श्याम अर्जुन शिवखोत, वय पत्ता राहणार ओके. असं कुठेही दिसत नाही की वैयक्तिक नावांनी. कर्जाच्या रकमा ज्या काढल्या त्या लाखोच्या घरात 5 लाख 4 लाख 3 लाख आणि संस्थेला घेत असताना ही व्हाईट रक्कम दाखवायची, तेवढीच व्हाईट रक्कम उचलायची, व्हाउचर बनवायचं आणि तुमच्या कॅशबुकला गेलं पाहिजे आणि तेच व्हाउचर तुमच्या ह्याच्यावर यायला पाहिजे. आणि ह्याची सरकारी किंमत ह्यांनी घेतलेली 2 लाख. तर 2 लाख 2 लाख. आणि कर्ज किती दिसतंय तुम्हाला मी वाचून दाखवलं, 5,48,000, 1,24,000. आता मला काय तुम्ही म्हणजे म्हणतो तुम्हाला विचार की यांचं काय वैयक्तिक असेल तर तुम्ही त्या तिथं जाऊन त्यांच्या वैयक्तिक ठेव पाहून द्या, मुदत ठेव पाहू शकता. बोला आता पुढचं कोणाला काय. नेक्स्ट क्वेश्चन. पण हे संस्थेच्या पैशातनं ती जागा त्यांनी वैयक्तिक घेतली आज नाही, आज तसं काहीच झालं नाही. मग तेच ना आरोप असं कसं होऊ शकतो? कोण आरोप? आमचा आरोप म्हणजे वैयक्तिक माझ्या नावाने घेतली हां. आणि तुमचं म्हणणं आहे की संस्थेचा पैसा वापरला, हे कुठं सिद्ध होतं? नाही सिद्ध होतं ना. हा बरोबर. येस, संस्थेचं मग तुम्ही तारण कर्ज काढले नाही हे दाखवून कशासाठी?
आज 22 सालापासून तारण करते. मान्य, मी पण व्यवहार करतो. काय काय व्यवहार 2-2, 3-3 वर्ष होत नाही. दाखवा 22 सालाचा स्टॅम्प पेपर तुम्ही ॲडव्हान्स नितीन गागरेंना दिलाय, त्यांची बक्कळ कल्याण पेटीची घेतली, नोकरी केली. मान्य, नितीन शेट्टी येत नाही, दुबईला आहे. असं काहीच नाही सर. उत्तर द्या या प्रश्नाला. पैसे काढलेले तिकडे जावे असं काय आहे? नाही. तुम्ही 2015 नंतर जो व्यवहार कराल ना, 2015 तो संस्थेच्या नावाने पाहिजे. शिवाई दिली साई शिवाई दिली सर, आणि 2015च्या अगोदर तोही नसावा. उद्या त्यावेळेस समाज त्याचं बरं वाईट झालं होऊ नये. त्याला 100 वर्ष ते वैयक्तिक नाव घेतलं कोण जाणार? पहिली बायको वारस लागणार. सगळ्यांना माहिती वारस सिस्टीम काय पवनची. मुलं लागणार, मुली लग्न आलं, मुलं लागणार. ही संस्था मिली का पवना? गेले का पैसे काय? शून्य किमतीत विकला आहे ना, आणि निघून जाणार पैसे. संस्थेचं कर्ज व्याज आहे. म्हणतो ह्याचं जो व्याज आहे ना, हे शिवाय पतपिढीचं सगळं तुम्हाला खोलायला लागल. सेट लॉकर त्या आत खोलात जायला लागल. हे तारण कर्ज क्रमांक खतवणी काढायला लागल. 256 तारण कर्ज खतवणी पाहायला लागल. त्याच्या कोणत्या पावत्या तारण ठेवल्या ते काढायला लागल. त्या पावत्यांचे क्रमांक पाहून तिथं जायला लागल. तुम्हाला मुदत ठेवलं रिटरला की कोणाची पावती कधी ठेवली, त्याला व्याज दर काय, आणि त्याच्यावर तारण कधी काय. त्यावेळीचं व्याज हा माणसाकडून तुम्ही बघून घेतलं आहे. दावकीचा हा मोठा कडलक सर धोका केलेला आहे. हे झाले आणि ते स्वार्थासाठी वापर. मी म्हणत नाही कशासाठी. त्या व्यक्तीचं काय व्यवसाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी सांगण्याची गरज नाही. जाहीर नाही, हे एअर ऑफिसचा विषय नाही. बस संस्थेचा माझा विषय नाही. सॉरी, हा शिवाई दिवी यात्रेचा. शिवाय द्यावे यात्रेचे जे सर्व येस करतो ना, बरोबर, करेक्ट, देतो उत्तर, युअर करेक्ट. हे जे यात्रेचे पैसे आहेत, बचत ठेव खाते शिवाई टीव्ही नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित परदेश पुरा जुनी या पतसंस्थेत 46 क्रमांकाचं खाते श्री शिवाई देवी यात्रा कंपनी. आज जमा झाले 10,000, उद्या 5,000, तेव्हा 10,000. ही सगळी वर्गणी काही चेक असतात ते बँकेत देतात, कोण चेकने वर्ग ते त्या पतपिढीमध्ये सिव्हिंगला जातात. आणि जसा खर्च होतो तसा खर्च दिला जातात. आणि मग बोलवतात वर्गणी वगैरेला की एवढे राहिले, एवढ्या ठेवले. आणि त्या गावाचा पैसा, देवाचा पैसा हा वैयक्तिक नावाने कुठे ठेवता येत नाही. पवन गाडी त्यांनी वैयक्तिक नावाने ठेवलेले. आणि वैयक्तिक नावाने सुरज नानावती जे आहेत बसले त्यांच्या नावाने एवढी आत्ता आहे दिसते. तुमचे पैसे आहेत का सांगा? तुम्ही स्वतः ठेवलेत? तुमची सही आहे का? सही म्हणून तुमच्या नावाने होती, तुमची आहे का? मी स्वतः बोलतो, माझ्या नावाने माझ्या पण सही नाही. काय हे शिल्लक झालेल्या रकमा त्यांनी त्यांच्या ठेवलेले. हे बघा, हे 46 क्रमांक अकाउंट आणि ह्या सगळ्या एवढ्या या ठेवल्या. हा शिवाय पतपिढीचा आवाज. मला पतपिढीचा विषय नाही, परंतु ह्याच्या एवढ्या त्या तिथं ठेवतात. हे आज तुम्हाला सांगायचं आहे. बेकायदेशीरपणे ठेवतात. हा शब्द बेकायदेशीर. तुम्ही यात्रा आज कळालं. मी आत्ता काढल्या एप्रिलमध्ये मला मिळाले, मे मध्ये. आणि काही माझे 2-3 मुलींचे ITR रिपोर्ट नाही, आम्हाला माहितीच नाही. आमच्या नावाने एकदा केलं आधार कार्ड किंवा काहीतरी पावती करताना ग्रुप पाहिजे ना त्या टायमाला. नाही ना, साईन पाहिजे. साईन पण पाहिजे सर. हे जे चाललंय ना, हे सगळंच गैर चाललंय. मी दिलं बेकायदेशीर म्हणून पुरावे दिले. पैसे यात्रेचे बँकेमध्ये आमचं खातं त्याच्या आमच्या नावाने येते आहे बघून. तुमच्या नावाने जर आहे तिथे तुमचं रजिस्ट्रेशन काहीतरी तुम्ही सभासद असाल ना? नाही ना, सभासद नाही. मग याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आता ते आम्हाला आता कळले. आता आम्ही अर्ज करतो बँकेत आम्हाला परत द्या म्हणून. तुम्ही जर सभासदच नाही किंवा काय नाही, ठीक आहे, तुम्ही एफडी ठेवली, परंतु तुम्हाला माहिती नाही तर तुमचं त्याच्याबद्दल काय ऑब्जेक्शन खातं काढायला ते लागणार ना. खातं ते काढावं लागतं. जर आपण बँकेमध्ये शेअर होत नाही त्या बँकेत आपली घेऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे एखाद्या व्यक्तीला मला पैसे ठेवायचे तुमच्या बँकेत, बरोबर आहे. मी गेल्यानंतर माझं खातं उघडलं जाणार माझ्या सही, बरोबर. मग तिथं ते एफडी व्हॉटेवर ठेवली जाणार. आणि तोही नियम आहे. पहिलं सेव्हिंग खातं, सगळी रक्कम एवढी घेता येत नाही. सेव्हिंगला 2 लाख ठेवायचे. मग तुम्हाला त्यातले 1.5 एफडी टाकले. आमचं आम्ही काही केलेलं नाही सभास, म्हणजे तिथं काय आम्ही खातं वगैरे काढलेलं नाही, आम्ही पैसे ठेवलेले नाही. तुमचं म्हणणं आहे का? ठेवलेलेच नाही.
बँकेची पण चुकी आहे सर. नाहीच ना. बँकेची पण चुकी आहे. माझं अकाउंट नाही, माझं आधार कार्ड नाही, माझं पॅन कार्ड नाही, काहीच नाही. बोगस मारले ना. यांच्या नावाचे वेगळे असतील सुरेंद्र तुमच्या नावाचे दुसरे माणूस असतो. नाही ना, असं नाही होऊ शकत. नाही ना, नाही, नाही. उत्तर देतो. आयडी प्रूफ दिला सर. थांबा ना, एक मिनिट हो. थोडं देतो. हा प्रश्न दुसरा माणूस असेल त्याच्याशी मी उत्तर देतो. आता सुरज नानावटी 2019 पासून मी गेलो ते गेलो. हे जे दिसत आहेत ना ह्याच नावाने इथे खोत श्यामसिंग खोत बघा स्वतःच्या नावाने किती एवढे 93,000 शिवाय श्री शिवाजीदेवी संस्था 81, श्री शिवाजीदेवी 81, खोत श्यामसिंग अंगू परत 82, गोसावी कैलास 82, खत्री राजेंद्र 82, तन्नू राजेंद्र बिचारे आज नाही आहे एक्सपायर. आणि त्यांचं एक सांगतो एक थोडं जाऊ शेठ 3-4 वर्षापूर्वी या मंडळ काय बोलत होते मंडळ बिचारे आज नाही म्हणून ते काहीतरी गावाला द्या थोडंफार. हा वरुडे संजय परदेशी बिहार पुरे विक्रम संजय ताजने वाहुल नंदले ह्या ज्या एवढ्या आहेत ना सगळे हेच नावं इथं 20 नावं असेल तर त्यांच्या फ्लोअरमधल्यांच्याच आहेत 8 असतील 10. तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्याच नावाची खाती आहेत. हो आमच्याच नावाची खाते. मग त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? आम्हाला त्याबद्दल माहितीच नाही माहिती. काही. आमचे खाते उघडायला परत दुसरी रामचंद्र शेखर गोसावी कैलास खोत परत आहे बघा सारखे परत रेग्युलर वरुडे ताजने तन्नू पुरे हे गावाचे पैसे. आज तुम्हाला ह्याच्यात सांगतो काय होईल साहेब. हे बोलले आमचे ओके ते बोलले आम्हाला माहिती नाही. मग या 25 वर्षात जमा झालेले पैसे अजून जे गेले कुठे शिल्लक झाले किती गेले. आता माहीत समोर बोलतो यावेळी जो पाळणेवाला शर्मा येतो 9 लाख त्याच्या पण घेतले. 9 लाख किती घेतले? 9 लाख. तुमच्या वेळी किती घेतले होते? 6,70,000. ऐका हे माझे अध्यक्ष आवाला नाही वेगळी व्यक्ती विदाऊट पावती मी त्यात लिहिलेले माझ्या विदाऊट पावती परस्पर घ्यायची. यात्रा संपली 2 दिवस तो राहतो. हे 5-6 जण जातात. शर्माजी हा सेट लगाय बंडल माझ्या वेळी 421 घेतली मी नागरी सांगतो. आणि माझ्या वेळी चारून 2,70,082 काय ते हिशोबच लागत नाही माझ्या वेळीचे. सगळ्या अनागुंदी एक माणूस का आपण 4 वेळा म्हणलो पाळण्याचा लिलाव करा. लिलावातनं रक्कम वाढेल, त्याच्यातनं यात्रेचं उत्पन्न वाढेल. नाही लिलाव होतच नाही. पाळण्याचा लिलाव होत नाही. पाळण्याची रक्कम किती येते? माझ्या अध्यक्ष यांनी 3 वर्षापूर्वी फोन केला. त्यांना जुन्नरच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी सांगितलं नारायणगावचं पाळण्यावर माझ्या शब्दावर येते. त्या अध्यक्षांनी त्यांना फोन केला श्यामखोत यांना असं कशाला ते जुना रुटीन पडले उद्या त्यांनी काय आणलं काय घातपात झाला तर आपल्यावर यात्रेचं नाव खराब येईल आपल्यावर दोष येईल. तो चाललंय ना चालू फोन कट केला. परत 3 वर्ष त्या माणसाने माझ्या अध्यक्षांनी म्हणजे ह्याच्यात काहीतरी गोल गोंगवाल होतो. हाच का पाहिजे हाच इनिशियली आम्हाला का पाहिजे तर त्यात काहीतरी गैरगोंधळ आहे हे आम्हाला आज म्हणायचं. ती पावतीच नाही नसेल त्याची पावती नसेल. ती पावती नसेल केली पण हिशोबाला दाखवले नाही. कडलक सरांनी जो प्रश्न विचारला ना कडलक सर मागाशी तुम्ही जो विषय विचारला ना की त्या अहवालामध्ये कुठेही तुम्हाला पाळण्याची रक्कम त्याच्यात तुम्हाला दिसणार नाही. आता फॉर एक्झाम्पल 1-2 मिनिट माझ्या वेळी जो होतो 2018ला यात्रा झाली आणि 2019ला 18चा हिशोब हा 19 साली दिला जातो. 19चा हिशोब हा 20 साली जेव्हा ते वर्गणीला जातात यावेळी आपल्या सर्वांना देत असेल आपण वर्गणीदार आहे सर्व बरोबर. तर माझ्या साली इथं त्यांनी काय लिहिलं पावती पुस्तक रोग वर्गणी 9,07,448. हे बघ आता जनरल हिशोब सगळे करतात की पावती पुस्तक आणि खतवणी असते रजिस्टर आजची दिनांक पावती क्रमांक वर्गणीदाराचे नाव जमा येणे वेळ. 27/2000 साली पावती पुस्तकानुसार एकूण जमा वर्गणी पुरावा पावती पुस्तक क्रमांक 27 एक पावती 50ची असते. 27/5/2007 म्हणजे साधारणतः 1350 1351 पावती चालू 1351 तसं 69 3500 पावती ती पावती 3444 म्हणजे माझ्या ह्याला 17 पावती पुस्तक चालू होतं पण त्याच्यात 3444 आहे. 3,500 वजा 3444 म्हणजे 46 पावत्या शिल्लक राहिल्या 56 सॉरी. हां आता हे करत असताना
पावती पुस्तक 27-29 तर एकूण वर्गणी जमा 13,56,500. शेवटची पावती राळेगण ते सोसायटी त्यांची 251 आहे. ही 13,56,ची पावती पुस्तक जे तुम्ही बोलले ना, मी इथं किती दाखवले, माझ्यावेळी 9,07,000 दाखवले. अजून माझ्यावेळी 13,56,000 आहे आणि इथं दाखवले. ह्या पावती पुस्तकं तुम्ही मागू शकता. हे माझे पुरावे. तुम्ही त्यांच्यावर आरोप केले त्याला ते उत्तर द्या. त्यांना अधिकार आहे, त्यांनी द्यावा. मी काय त्यांच्या हे बोलतो असं विषय नाही. संदीपजी आलं का, हे सगळे माहिती लिहिले, हे सगळे पावती पुस्तक आहेत. त्याच्यानंतर हा 18चा सालातील जमा खर्च सगळं लिहिलं. एकूण खर्च 7,46,000 आणि हा 7,46,000 खर्च हस्ताक्षरात श्याम अर्जुन खोत अध्यक्ष मी सगळं तोच पाहतो. त्यांच्या अध्यक्ष ते पाहतात. सन 2018 एकूण खर्च श्री खोत यांचे हस्ताक्षरी झेरॉक्स पुरा हे त्यांचं साक्षर आहे. फक्त त्यानंतरची जे 4 किरकोळ खर्च 771चे JCB 4,050 ती माती होती ती साफ केली मी. नंतर व्हीलचेअर वाहतूक जे बॉम्बेहून आलं 2,600 रुपये आणि उद्घाटन खर्च 1,610 पहिलं कांबळाबाजीचे 4 फक्त माझे हस्ताक्षर. बाकी सगळं त्यांचं. 2.25 लाख रुपये रघुवीर तामाचा ठरला होता. इथं 5 दिले, 1,20,000 दिले, इथं 80 ठरले, काहीच दिले नव्हते. हा सगळा खर्च साहेब 7,46,000 रुपये. तर इथं 7,53,400. हा 1,200 रुपये डिझेलचा खर्च आहे. त्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आणलं शेवटच्या दिवशी हे डिझेल इथं 1200. तो फरक पाहिला इथं लिहिलं मी पण. तर 7,46,000 रुपये त्यांनी इथं लिहिलेले खर्च आहे बघा. हे टोटल मला 7,46,000 आणि ह्या 3 पतपेढीमध्ये 83,142 कॅनरा बँकेत 10,000 1,06,932 आणि 66,100 मग लास्टला शिल्लक झाली. जमेला त्यांनी दाखवली जनता सहकारी 39,219 आणि लास्टला 1,06,932 त्यातून वजा केले. ह्या 2018 सालच्या वर्गणीतले जमा शिल्लक झालेल्या पतपेढी भरली, सेव्हिंग खात्यात भरले. असा सगळा हिशोब केला. 17,77,000 जमा, 7,46,000 खर्च, 6 लाखाच्या एवढ्या, ही 1,60,948 ही वजाबाकी खर्च केला. तर सगळा खर्च होतो 10,31,000 खर्च झाला. सॉरी 7,31,000 झाला आणि 10,31,000 माझ्यावेळी फक्त शिल्लक राहील एका वर्षाचा. आत्ताची जी यात्रा झाली त्यांची बाहेर एका मी त्या व्यक्तीचं नाव घेतलं. बोले काय नाही सर, बोले खिशातच पैसे जायला ह्यावेळी 4था दिवस वाढला, 25व्या वर्षी होतं. शाळेला 2.5 लाख रुपये द्यायला लागले. कुठेही शाळेला यांनी 2.5 लाख दिले. कुणी पैसे दिले शाळेला 2.5 लाख? पाळण्यावाले. आणि 4था दिवस फक्त हा होता तमाशाचा, तिथे लईच लई 90 ते 1 लाख रुपये आणि यात्रे कमिटीतून 9 लाख झाले. माझा अंदाजानुसार यावेळी कमी असेल जास्त असेल मला माहिती नाही. 9 लाख नुसते पाळण्यावाले दिले. जर अभ्यास केला ह्या वर्षीचा खर्चाचा झाला, तिथं जनरेटर लावलं, ते स्टॉल 50 होते, त्याला बॅटरी तो खर्च केला, तो काय विषय नाही. त्यांच्याकडून 500-500 रुपयांनी 4 दिवसाचे 2-2 हजार रुपये स्टॉलवाल्यांकडून आणि त्याला खर्च जास्त लागला, तो विषय नाही. 4थं जर तर साधारणतः ह्या 9 लाखात आणि अजून एखादी लईच लई उडून तुला 2 लाख जातील. 11 लाखात हा सगळा 2025चं साल झालं. विदाऊट बडीशेप कुठे बुंदी प्रसाद शिवाय देवीचं दिला. माझा तुम्हाला सगळ्यांना प्रसाद आलता. कोण जे आलता अरुणजी तुम्हाला आला, सुरेश डुबेंनी. माझा उद्देश काय वाटणं मग सर, त्यांचा बोर्ड आम्ही बोर्ड लावला होता मारुतीमध्ये, हाडला 2दा बोर्ड विचारायचा परत लावला 25 लोक म्हणत होती भंडारकार, तोही केला नाही. काय सगळे करतात, तुम्ही जाताय सगळे आउट ऑफ. किती यात्रा जोरात होता. 2000 पासून 2025 पर्यंत तुम्ही थांबलात, नक्की तुमचा इंटरेस्ट काय होता? काय 2000 पासून हे सगळं काढण्यासाठी 2025 पर्यंत थांबलात, मध्ये 5 वर्ष घालून नाही मी 2015 लावलं. 2015 लावलं मी, 2019ला सोडली आणि 2025ला आज बसलो. हा जो मधला 5 ते 6 वर्षाचा कालखंड तो घालवलाय, नक्की तुमचा इंटरेस्ट काय होता? हा, तर ह्याच्यात जे 19ला त्यांनी 18ला जे बोलवलं 8 महिने लेट. तुम्ही आजही मी सांगतो, यात्रा 17, 18, 19 एप्रिल 2018ला संपली. आज त्या पतपिढीचं सेव्हिंग अकाउंट 46 जाऊन तुम्ही पहा, तिथं पैसे कसे आहेत त्याला. साला कधी भरले? डिसेंबरमध्ये भरले. म्हणजे गावाच्या जमा शिल्लक रकमेच्या व्याजाचं रक्कम नुकसान केलं की हे सगळे जण 4-4 दिने उन्हातानामध्ये जातात, कामधंदे सोडतात, जमा वर्गणी केली आणि याच्या एका पतपिढीमध्ये गैरअर्थाने चालते. माझा प्रश्न काय आहे, बोलतो ना मी तुम्हाला. मग मी ती बोललो, उठाव केला, गेलो
तुमच्या दिलीप हॉटेलमध्ये त्या बिहारींचं तुम्हाला मी दाखवलं सहीचं युग. त्याच्यानंतर काय झालं नाही, 4-5 दिवसांनी 8 दिवसांनी त्यांनी माझ्याविरुद्ध वेगळं टाकलं. त्यांच्या व्हॉट्सअप 672 शेवटचा क्रमांक आहे. माझ्याबद्दल काही हा असा तसा आरितुरीची भाषा, अध्यक्ष असताना हे दिलं नाही, ह्यांनी परस्पर माझ्या अध्यक्षांच्या पावत्या फाडल्या, हा गाव तिकडं बोंबा मारतोय, ह्याला बुकायचं असेल तर हे करा, सगळ्यांना साक्षो मोक्षो लावू बोले, सगळ्यांना एक बसवा. अकलमत साहेबांच्या घरी मी गेलो. म्हटलं मी एकटा नाही, सुरजनारायण ह्यांना फोन केला. मी आणि बघून 1.5 तास बसले. यांच्या भावाचं मेडिकल तिकडं आळी फाटाल होते, यांच्या वडिलांचा फोन यायचा आहे, ते निघून गेले. मी 10 मिनटं थांबलो. मी गेलो 1.5 तास. त्या वहिनीने चहा दिला आम्हाला. हे महाशय काय आले नाही, मिटवायचंच होतं म्हणजे हिशोबाचा विषय. दुसऱ्या दिवशी मी साहेबांना फोन केला अकलमत, जे माझे अध्यक्ष आजही संस्थेत आहे, चांगलं काम आहे जे आता आहे. मग आणि शेट्टी बोलले त्याला म्हणजे मला त्याला हिशोब पाहायचा असेल तर पतपिढी त्या सगळं स्वच्छ तिथं पण मी कशाला पतपिढीत जाऊ, तुमच्या पतपिढी ॲड्रेस आहे. शिवाई यात्रा कमिटीचा सही शिवाई देवी संस्थेचा परदेशपुरा ॲड्रेस आहे. परदेशपुरात जुन्नर लिहिलं. मी परदेशपुरात कोणाच्या घरी जाऊ, किती परदेशी ओळखीचे कोणाच्या घरी जाऊ, तुमचा ॲड्रेस आहे का, तुम्हाला स्थिरता आहे का, नाही. झालं. त्याच्यानंतर आम्ही तिथं बसलो. नंतर अर्ज दिला. नंतर त्यांची चिरंजीव मुकेश होते, त्यांनी फोन केला. आपण कुठं बसलो होतो, आता ते विकास समुद्र चालू तेव्हा राजस्थान 1 तास बसलो होतो. पप्पांना बोललो. त्याच्यावर काय फोन आला त्यांचा. 3 वेळा मी चान्स दिला. मिटवायचं म्हणजे हिशोब दाखवायचं, स्वच्छ आजपासून स्वच्छ चालायचं. ठीक आहे, असं झालं. पावत्या एवढी आपल्या फाडले जातात, एवढ्या पावत्याची एवढी रक्कम, एवढा खर्च, एवढे पैसे यांच्या नावाने, किंवा आता आजपासून त्यातील कमिशनरनुसार आपण वागू. नॅशनल बँकेचे एमरेटिव्ह बोलली 5% मिळू, 6% मिळू. कुठेही केलं. नंतर माझ्याविरुद्ध बॉम्ब मग मी 6 वर्ष थांबलो. माझी वर्गणी देत होतो. सुरेश दुबे होते, जर आधी तरुण वाढले, त्यांच्या घरी कोणी नेऊन दिली, कोणी म्हटलं त्यांच्या घरी आपले माझी नेऊन दिली, तुमची पावती पडली. आणि नंतर जसं जसं कळायला लागलं, मग ह्याला शिवाय हा असं बघतो, यांच्याबद्दल किती गैर बोलू लागलं. हुशार ह्यांना यांची बाईक हुशार काय काय बोलू सांग, किती वाईट काय बोलले बोला. 15 दिवस हे गेले नव्हते. नाही, आम्ही ज्यावेळेला बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलं होतं, 3 लाख रुपये यात्रा कमिटीने आम्हाला देण्याला कबूल केले होते. आणि उर्वरित खर्च जो आम्ही सर्वजण गोळा करून करणार होतो. तर म्हणले यांना कमिशन खाण्यासाठी यात्रा बैलगाडा भरवायचा असेल म्हणून यांनी सत्य बैलगाड्याचं नियोजन करत आहेत. त्या दिवसापासून मग मी या गोष्टीचा पाठपुरावा चालू केला. त्याला साक्षीदार बाळासाहेब पण आहे. या समोर या बाळासाहेब. बाळासाहेब, सदर विषय या 2025च्या याच्यातला आहे, नक्की काय झालं होतं. आणि आम्ही मागणी केली होती की 25वे वर्ष आहे, यात्रा ही गावची यात्रा आहे. इथून माझं उत्साहातच भर झाली. पण 25वे वर्ष जरा काहीतरी आगळं वेगळं करावं आणि आपल्या जुन्नर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये एक बैलगाडा प्रेमी पण खूप चांगले आहे आणि यात्रेला एक आगळं वेगळं स्वरूप येईल म्हणून आम्ही तो विषय मीटिंगमध्ये मांडलेला होता. शेतकरी वर्ग असो किंवा इथला वरचा मावळातला वर्ग असो, की जेणेकरून सर्व समाजातील सहभाग वाढेल आणि यात्रा अजून कशी उत्साहाने होईल असा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न होता आणि तो आम्ही तिथं मीटिंगमध्ये मांडला होता. त्याला सकारात्मकपणे मीटिंगमध्ये मान्यता देण्यात आली. त्याला कमीत कमी संजू शेठ वराडी यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी करण्यात आली. कडलक सर, रुपेश जगताप, आपला विनायक गोसावी अशी एक कमिटी केली. त्या कमिटीमार्फत कमीत कमी एक अंदाजपत्रक सादर करा आम्हाला सांगितलं होतं पुढच्या मीटिंगपर्यंत. आम्हाला अंदाजपत्रक आम्ही सादर केलं. साधारण 7-1 लाख रुपये त्याला खर्च दाखवलं येत होता. म्हणजे तिथं मंडप खर्च असो, डेकोरेशनचा खर्च असो किंवा जे आपण त्यांना मानधन देणार आहोत बैलगाड्यांना, असा 7-1 लाख रुपये खर्च येणार होता. यात्रा कमिटी म्हटली आम्ही एवढं नाही देणार, 3-1 लाख रुपये तुम्हाला देऊ. तरी आम्ही तयारी दाखवली. आम्ही 3-4 एक चर्चा केली की 3 लाख ते देत असतील तर 4-1 लाख रुपये अजून आपण गावातून वर्गणी गोळा करू. पण त्यांनी नंतर अशी पण अट टाकली की तुम्ही वर्गणीदारांकडे परत वर्गणी मागायला जायचं नाही, ह्या वर्गणीला त्याचा इफेक्ट नाही व्हायला पाहिजे. म्हटलं चालेल, हे जे आपले सगळे वर्गणीदार आहेत ते सोडून आम्ही वर्गणी गोळा करू. त्यानंतर त्यांनी पत्रिकेमध्ये पण ते टाकलेलं होतं, अहवालामध्ये टाकलेलं होतं की बैलगाडा भरणं. नंतर म्हटले ते कॅन्सल करून टाकायचं. कॅन्सल झाली कारण का वर्गणी पण जमणार नाही आहे आणि एवढे पैसे पण 3 लाख रुपये
द्यायला नाही, त्यामुळे ते आम्ही कॅन्सल करून टाकलं. गोसावी तर म्हणतात ते कमिशनचा काय विषय बोलत होते. तर ते माझ्या समोर तर नाही बोलत. अच्छा, आणि ह्यावर्षी वेशीचा काय विषय झाला होता, काय वेश बसवायची होती, 3D कमान काय असं काय होतं. माझ्या समोर नाही. तो जो विषय होता चेतनजी, जुन्नरमध्ये चांगले फ्लेक्सवाले नामं होते की नारायणगावला एवढा खर्च झाला, त्याच्या निम्म खर्चामध्ये तुम्हाला 25 वर्षे 3D बेस इथं किंवा जिथं यात्रा भरती तिथं करून देतो. 1.25 लाख रुपये फक्त खर्च. संजू शेट्या, सुरेश, संजू, 1.25 लाख रुपये खर्च आहे. बोरे सर, 1.25 लाख. हे बोलले एवढा 2 दिवस हा बोलले, खेळवलं त्या फ्लेक्सवाल्याला. ओके चालेल. नंतर 2 दिवसानंतर नाव नाही गाव नाही कसं. आणि तुम्ही जो विषय म्हणता यात्रामध्ये रद्द केली, बाळासाहेबांनी बोलले. साहेब, जवळजवळ आज मी इथं बसलेलो आहे, शिवाईदेवीची समक्ष साक्ष घेऊन सांगतो. माझ्या अंदाजानुसार मी अकाउंटमधला आहे माणूस, माझे इतके पाहिजे ते किती आहे तो भाग नंतरचा. 1 कोटी यांच्याकडे असेल, 90 ते 1 कोटी. त्या 2001 पासूनचं बोलतं शिल्लक. आणि आत्ता मी जे टोटल माझे ह्याच्यात दिलेले आहे चालता 80 ते 1 लाख लागत आहे. जुन्यांचं मला माहिती नाही किती, 2012ला 2001 ते आणि हे दिले तर एवढे पैसे. हे जे बोलले यात्रा बैलगाडा, ठीक आहे, पहिलं तर करायला पाहिजे होतं, ठीक आहे, मान्य नाही केली, रद्द झाली. तुमच्याकडे 30-40 जणांचे जितू शेठ कबाडी जे जुन्नर तालुका बैलगाड्या शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष मला भेटले. आज ते बाहेर मला उद्या आणि शर्यत तो मी करतो, पुढाकार येतो आणि शर्यत बोलतो. 3 दिवस मिटिंगलाही मी घेतो. ह्यांना खिशातला पैसा टाकायचा नाही ना, स्वतःच्या खिशाचा टाकायचा का, त्यांच्या एवढ्या मोडले जाईल, त्यांना पैसे वापरायला मिळणार नाही, हा त्यांचा होतो. ठीक आहे, पैसे बाहेर पडतील, मान्य आहे मला. चला, कमीत कमी प्रसाद तर द्या. समजू प्रसाद, एक बारीचं पाकिट 50 ग्रॅम 100 बुंदीचं त्याच्यावर स्पीकर लागतं. माझ्या अंदाजानुसार मी समाजामध्ये काम करतो, मी अनेक कार्यक्रम मोठे केलेले, तुम्ही करता सगळे, त्याच्यामध्ये आहे सगळे आहे. जे त्याचं विचार, आचार, काम करण्याची पद्धत वेगळी असते, ॲक्टिव्हिटी वेगळी असते, ग्रुप वेगळा असतो. मी असला असतो ना, कमीत कमी 100 ग्रॅमची पुडी नितीन गुजरातींच्या दुकानात गेला असतो. सर बघा ती पुडी, नमस्कार, 25 वर्ष देवीचा प्रसाद. सेट निम्मे ते स्मूथ झाले. किती वर्गणी होती? 500. 800 करा, ओळखीचं नाही, 700 आणि आनंद 700, 200 वाटले. देणं उद्देश नाही, ते आमिष नाही आहे, बुंदी आहे. आणि तुमच्याकडून पैसे काढ उकळायचा आमिष म्हणून नाही, पण प्रसाद म्हणून तर द्या. विजू शेठ बरोबर मिळाला. तुम्ही आता तुमच्या दारात यात्रा भरते, किती तो मांडव कोण विनायक, किती तुला मांडव. ती देवी खुसपरत 1.5 महिना आत होती, कामला बैठक झाल्या. बोलू नाही देवीबद्दल, त्या देवीचं बोलू. हां, पुढं आणायचं, लाईटिंग करायची, त्याला टीम खोचायची. चला रोज एक नारळ 150 रुपयाचा हार सांगा, हार टाकायचा होता, जुना झालेला डस्टबिनमध्ये टाक, सकाळी आल्याला 9 वाजता टाका. लाईटिंग काय नाही. आता अध्यक्ष गुरुवारी येते, मार्गदर्शक आहे आणि फाउंडर आहे शंभू काका गाजरे, चंद्रशेखर रामचंद्र, ते फाउंडर आहे. याही होते, मी काय काही नव्हतं, पण त्यांनी पण एक साधा फोन करायचा होता की बा अनिल शेठ तुम्ही होते या, ठीक, माझ्या नावाचं भाव सोडून द्या, काय माल नाही. विजू शेठ कोल्हे तुम्ही या, तुमचं योगदान आहे. बाबासाहेब तुम्ही अध्यक्ष होते, तुम्ही या. विनायक खोत तुम्ही अध्यक्ष, तुम्ही या. सुभाष विषय तुम्ही अध्यक्ष, तुम्ही होते. कोण नाही सांगितलं, कोण नाही केलं. आणि हा का नाही फोन केला राजांनी, तर एका व्यक्तीच्या, मी राजांची चुकी असं म्हणतो, पण राजांचं कर्तव्य समाजामध्ये आहे. हा जोक नाही, महाराष्ट्राच्या पण पदावर मोठं इतके कटू नीतीवाले. काय नाही, मी केलेलं, तुम्ही लास्ट वाचा, लास्ट याला मी लिहिलेलं आहे. मी त्यांना आम्हाला कॅमेरा सांगा ना. हां, ठीक आहे. 30/7 त्यांनी जर हे सगळं दिलं नाही, 30/7 हे म्हणजे काय नाही की तुमचे आरोप, सगळ्या आरोपांना उत्तर आणि गावकीला हिशोब द्यायचा, आणि तो हिशोब द्यायचा आणि खरं हिशोब. प्रत्येक वर्षीचं पावती पुस्तक क्रमांक एवढे 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 एवढे. आता तिथं पण काउंटरवर बिलिंग केलेलं बघा, ते बिलं टाकलेली त्यांनी. ह्या पद्धत असते की आज आलेली रक्कम एवढी, पतपिढीला एवढी, ह्याला उसनेली एवढे असतील केवढी. त्यांनी प्रत्येक घेण्यावर बिलिंग. आणि मी आज इथं चलन पावती पुस्तकं नाही त्यांच्या. ठीक आहे, त्यांच्याकडे असतील नसतील तो त्यांचा विषय. तुमची भूमिका काय? तर आमची जी भूमिका असेल, शिवयात्रा कमिटी हिशोब पुढील प्रमाणे व्हावा. प्रथमतः जुन्नरमधील एकाच पतपिढीत ठेवलेल्या सर्व बेकायदेशीर ठेवी या राष्ट्रीयकृत बँकेत ठेवाव्या. 2, दरवर्षी फाडण्यात येणाऱ्या प्रत्येक पावती पुस्तकाप्रमाणे जमा वर्गणी जमा बाजू दाखविण्यात यावी. हा विषय महत्त्वाचा आहे. प्रत्येक पावती पुस्तक सर्व खर्च बिले चेकने देण्यात यावे. यात्रा संपल्यावर 15 दिवसात सर्व हिशोब गावासमोर द्यावा.
आता ह्या वर्षीची यात्रा संपून 29/4/2025 यात्रा चालू झाली. 2/5/2025 यात्रा संपली. 4 दिवस होती, 3 असते, 1 दिवस वाढवला. 2/5 नंतर 5वा महिना गेला, 6वा गेला, जुलैचा आत्ता 15 जुलै, साधारणतः 1.5 महिना गेलेला आहे, अजून हिशोब नाही. सॉरी 1.5 नाही, मे जून 2.5 महिने. मीटिंग पण नाही, हे सभा आता आहे बाळासाहेब हे सगळे मीटिंग पण नाही, 2.5 महिने. तर त्यांनी 15 दिवसाचा हिशोब द्यावा. 5 यात्रेमध्ये लावण्यात येणारा पाळण्याचा लिलाव करण्यात यावा. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय पाळण्याचा. बोलवा तुम्ही 4-5 जण, उद्या लिलाव 2 लाख, 5 लाख, 7 लाख, 8 लाख, 12 लाख, उद्या गावाचे पैसे वाटतील. घ्या कुठं तरी जागा, बांधा मंदिर शिवाय देवीचं मोठं पाठी. आम्ही आमच्या आईची आमच्या ह्याच्यानुसार वर्गणी घेऊ तुम्हाला मोठी. काही नाही, पैसे जाते, पैसे वापरता येणार नाही. माताचे पाळण्यावाले येतात ते फ्रीमध्ये येतात का? नाही अरुणजी, ते ठराविक रक्कम देतात पण त्याची पावती नाही. कुणाला? यात्रेला कमिटी. आज व्यवहारात येते का रक्कम? हिशोबामध्ये येते का रक्कम? नाही. हो रजिस्टर. ही जी रक्कम घेतली जाते अधिकृतला घेतली पाळण्याची तो त्यांचा प्रश्न. कसं नाही, शिवाय देवीचं म्हणते ना 9 लाख रुपयाची तुम्ही रक्कम घेतली, मुळात तुम्ही ती घेतली तीच बेकायदेशीर. हो हो, हा मुद्दा लक्षात घ्या. मग त्यांचं तेच माहिती ना, तीच लिगल करून घेतली पाहिजे. पावती देत नाही. वाढत जाते. माझ्या वेळी 421 होती, नंतर वाढत गेली. आता माझी अध्यक्षांची आता 9चा आकडा आहे 9 लाख रुपये. आणि ठराविक लोकांनाच नाही त्याच्यात. मंडळाचे कशाच्या आधारावरती 9 लाख रुपये घेतले? उद्या तो शर्मा पण सांगणार आहे ना, जो देतो मी घेतले कशाच्या कशाच्या बेसवर घेतले? पावती जर त्यांनी जर सार्वजनिक हितासाठी जेव्हा पैसे घेतले जातो किंवा दिले जातात त्याचं काहीतरी आपण हे चालू आहे ना. ऑडिट असणं गरजेचं आहे. संचालनावरती चेक रिपोर्ट घेणं गरजेचं आहे. कसे झाले हो ऐका, हो 1 मिनिट. म्हणजे अक्का साहेबांनी हे बघा माझ्याकडे पुरावा देतो तुम्हाला. अन्य सदस्य ते मान्य नव्हतं, मनमानी कारभार होतं, त्यांनी राजीनामा त्याने दिले त्यावेळेस. कुणी ट्रस्टमध्ये जे इतर सदस्य आहेत त्यांनी एकाचा मनमानी कारभार आहे, बाकीच्या थांबा, एकाचा मनमानी कारभार आहे, बाकीच्या मान्य नाही. मग बाकीचे राजीनामे त्याने देतात का? मुळात ही जी संस्था रजिस्टर झालेली आहे यांच्यावर जेवढी नावं आहे ते किती लोकांना माहिती आहे ही संस्था रजिस्टर झालेली? माहितीच नाही. जो अहवाल छापलाय त्याच्यावर काही जणांचं नाव असणार आहेत ना. ऐका ना सर, तो विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे. रजिस्ट्रेशन वेगळं आहे. हो आता बघा, हो बघा मुलगा हो हा मोठा विषय. हा विषय महत्वाचा. सगळ्यात मोठी रक्कम इंडिव्हिज्युअली पाळण्यावाला. तुम्ही आता ऑब्जेक्शन घेतलं, मग तुम्ही कशावर म्हणता 5 लाख देतो, 7 लाख देतो, 9 लाख देतो. आता हे जे मी रेकॉर्ड केलं आजचं आहे, माझा मोबाईल आहे 9730495051 विवो कंपनीचा. त्यांना मी 2:43 फोन केला. शर्मा पानवाला माझ्याकडे नंबर नव्हता, मी विकी गोसावी यांच्याकडून नंबर घेतला. तो पहिला मी फीड केला शर्मा पाळण्यावाल्याने. तो इथं तुम्हाला दिसत शर्मा देतो एक 2:05 शर्मा पानवाले. आता ह्याच्या करतो ना, ह्याच्यामध्ये बोलतो ना, ह्याच्यामध्ये रकमेचा उल्लेख नाही, परंतु तुम्ही देतोय पैसे यात्रेला. मग रुपये दिले काय? 10 लाख रुपये देतो. व्हायचा अर्थ काय होतो संदीप? करू चालू हे घ्या हे. शर्माजी नमस्ते. नमस्ते मालिक. नमस्कार. कुठे आहे सध्या तुम्ही? ओतूर में. एक आहे विषय जरा दिवाळी महोत्सव साजरा करायचा आहे, तर पाळणे बिळणे लागतील. ते उद्या परवा त्यांची मिटिंग आहे, परवा त्या रोज परवा ना. तर मी काय म्हणतो, आता शिवाजी यात्रेत आपण आणतो बरोबर नाही? ते एवढं मोठं नाहीये विषय त्यांचा, थोडा सुरुवात छोटे. आपण शिवाजी यात्रेला देतो पैसे काही ना काही बरोबर का? वरती म्हणजे यात्रा झाल्यावर ती रक्कम आपल्याला एवढी नाही, पण तुम्हाला जे परवडेल त्याची बा त्यांना सांगितलं. आयडिया साधारणतः 3 दिवस चालणार आहे हा महोत्सव त्यांचा. अच्छा. ते मी बोललो ते बोलले बाबा माझं किती तेव्हा याचा मला नाही माहिती. आपण त्यांना समोर बोलू काय काय वस्तू लावणार, किती लावणार बरोबर का नाही? आहे का नाही? यात्रे मागच्या वेळी किती दिली आपण शिवयात्रेवाल्यांना? शिवयात्रेवाल्यांना किती दिली? शिवयात्रेवाल्यांना किती येते?
ठीक आहे, ते ऑडिओ फाईल पाठवतो. ऑडिओ पाठवते. काय म्हणतात ऐकत त्यांना सांगा जेव्हा आयडिया त्या लोकांना, बाकी काय नाही. तुम्हाला बोलवलं जाईल. थोडे 2-3 जण कोटेशन मागवले त्यांनी. आता किती म्हणजे देतात असं ते आयडिया त्यांना मग सांगायला मला असं सांगतो तुम्हाला. हा ठीक आहे. ओके, 3 वेळा तो हा बोलला शिवाय यात्रेला. पुरावा मिळाला तुम्हाला हे शर्मावाल्याची की मी दुसऱ्याचा मोबाईल घेऊन तू असं बोल, मी मग असं बोलणार, तू असं उत्तर असं नाही काय. तुम्ही हा नंबर चेक करा, शर्मा पाहणार. मी नव्हतो पाळण्यावाल्याकडे पैसे द्यायला जाताना, मी अध्यक्ष असून मला नेलं नाही परस्पर. आणि मीच नाही, आतापर्यंत जेवढे अध्यक्ष झालेले आहेत त्यांना कोणालाही माहिती नसतं की पाळण्यावाल्याकडे किती रक्कम घेते. कोणते 2-4 जण ठरवतात, तेच जातात, तेच घेतात. आम्ही आपल्या सामाजिक कामासाठी आपल्याला आवड आहे, बाकी काय त्याच्या देवीची सेवा करणं आपली हे असतं, बाकी काय त्याच्यामध्ये. आम्ही वेळोवेळी मीटिंग मध्ये या बाबतीत आवाज उठवला. नाही ऐका सर, आम्ही वेळोवेळी मीटिंगवर या ज्या वेळेला मीटिंग होतात त्यावेळी यावेळेस मीटिंगमध्ये आम्ही प्रत्येक वेळेस बोलतो, तर आम्हाला त्या ठिकाणी आणि डायरेक्ट हे दिलं जातं, तुम्ही येऊ नका यात्रेत, घरी जा. सर असा विरोध केला ना, जो विरोध करेल आजपर्यंत 2000 बाउंड्रीच्या बाहेर 2000 पासूनच बघा, ज्यांनी यात्रेमध्ये आवाज उठवला तो आतापर्यंत यात्रेच्या बाहेर गेलेला आहे. आता ही 17 जणांची संस्था आहे. हा, त्याच्यातलं हो. असं आता कोणतरी ऐकण्यात आलं की बाबा काही लोकांची नाव त्यांनाच माहित नाही. विश्वास आता सर एक मिनिट, इथं जेव्हा रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेला प्रत्येकाचं आधार कार्ड त्या गोष्टी काय होत नाही. मग हे रजिस्ट्रेशन जे आहे याच्यावर काय तुमचा आक्षेप आहे का? हे रजिस्ट्रेशनच आक्षेप आहे काय ना, आक्षेप आहे साहेब. परस्पर नाही, त्यांनी त्यांनी जी बनवली बाबा परदेशी त्यांच्या पण तुम्ही बाईट घ्या. हाडली त्यांनी त्यांची आणि यात्रा सोडून गेले. मग ह्या माहिती जागृत झाले. 2-3 कटुनीतीवाले यात्रेतले त्यात हे मे परस्पर झाले, हे केले. त्यानंतर साया घेतल्या त्यांच्या. तुम्ही ह्या 17 जणांना पण विचारा. तुम्ही आता बोलले कडलं सर, एकच मिनिट, तुम्ही बोलले की तुम्ही बोलले रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही अध्यक्ष हे त्या वर्षीचे फक्त असतात, दुसऱ्या वर्षी हे तर ताय्याचेच आहे. मी तर हे रजिस्टरचे अध्यक्ष. तुम्ही आता याच्यानंतर त्यांची बाजू आमची एक त्याची ना काय, त्यांनाही प्रश्न विचारा हे तुम्ही आतापर्यंत सादर का केले. आणि या पोटनियमाप्रमाणे वागले नाही बरं का ते, पोटनियमाप्रमाणे वागले पण नाही ते. या संदर्भामध्ये ज्यांना ऑब्जेक्शन आहे की आम्हाला जर विचारता आमची विनापरवानगी आमची नाव घेतली, बरोबर, या संबंधित त्यांनी चॅरिटीकडे काही पत्रव्यवहार केला का? नाही. साया कशा हे पानं वाचली नाही, 56 पानं वाचली नाही सर, साया केल्या. हे थांब जरा, त्याच्यावर झाकण बंद करू. जेव्हा आपण करतो सुरेश सर, एक मिनिट, त्या संस्थेचं ऑडिट झालेलं आहे का? नाही. त्या संस्थेला चेंज रिपोर्ट घेतलाय का त्यांनी? घ्यावा लागतो. 15 वर्ष घेतला नाही. मग त्यांना वर्गणी गोळा करायचा अधिकार तुम्ही दिला? हा, येस, अधिकारच नाही. अधिकार कोणी दिला? बेकायदेशीरपणे गोळा करतात ना. 4 जण मयत नाव आहेत त्याच्यामध्ये. शोभाचे वर्ष या वर्षापासून आजपर्यंतच जेवढे नाही केलेले ऑडिटच नाही. ऑडिट रिपोर्टच नाही. तुम्ही शिवाईदेवी यात्रा कमिटीच्या ट्रस्टींवरती फार गंभीर आरोप करतात. हे होत असताना आपणही त्या ठिकाणी अध्यक्ष होतात. आपण अध्यक्ष असताना कशा पद्धती होतात? तुम्ही त्या ट्रस्टमध्ये आहात की शिवाईदेवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहात? मी शिवाजी देवी ट्रस्टमध्ये नाही आहे. मी शिवाई देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष. 2015ला शिवाई देवी यात्रा कमिटी स्थापन झाली. तुम्हाला सभासद केलंय का? आता सभासद माझे पावते आहेत 15 साहेब सरजी 15 राईट, माझ्या पावत्या आहेत, तो काय विषय नाही. तुम्हाला सांगतो ते हे कुठे त्याच्यातच नाही ते
आहे ना, सॉरी मी ते मी ह्याला पुरावा पण जोडलेला याच्यात. हे बघा, ही माझी आणि शिवाजी रोकडे. हा 1500 हो, हे बघा ठीक आहे सभासद. रोकडे साहेब, तुमचा जर आक्षेप असा आहे चेक रिपोर्ट न घेता त्यांनी वर्गणी गोळा केली, हो, म्हणजे याचा जनतेची पण फसवणूक करत आहे. हो, त्याच्यावर गुन्हे का दाखल करत नाही हे सर बाहेर. बरोबर तुमचा प्रश्न. आता गावकीचा विषय फ्रॉड आहे ना. ऐका ना सर, अरुणजी बरोबर आहे. हा शिवाय देवी यात्रा गावकीचा विषय. तुम्ही आहे, मी आहे, उद्या ते नाही हे नाही. यात्रा आई शिवाय देवीचं सरांना आपण नशिबाने सगळं की आज पुण्याचा जन्मभूमीत जन्मलं, पण दुर्दैव पण वाटतं की तिथे असा कारभार चालतो. ते दुर्दैव वाटतं. बाकी आमच्या लोकांसमोर आणा. तर तुम्ही जे बरोबर मग त्यासाठीच चालू आहे. आता तुमची ड्युटी पत्रकाराची, तुम्ही तिसरा स्तंभ आहे, तुमची ड्युटी करायची. मी माझ्या हिशोबाने मी सगळं टाकलं. आणि इथं जे आहेत मी जेव्हा फोटो काढले, अरुणजी तुम्हाला पाठवले, तुम्हाला सरजी पाठवले की यात्रा घडली, मी वेळोवेळी जे चुकत होते ते दाखवत होतो. हा गावकीचा विषय. त्यामुळे आता त्यांना मी 3 चान्स दिले. मला तुम्ही विचारलं की तुम्ही 5 वर्ष 6 वर्ष केले, तुम्ही त्यांच्याकडे पुरावेत माझ्याकडे बिहारी साहेबांची पोहोचे. त्या माणसाचं काम एकदम सरळ, तो बँकेत काम केलं तर शक्य पाहिजे नाही, वर्गण देवीची सेवा करतो माणूस, तो का विषय त्यांना माहिती नाही होतं त्याबद्दल काय, बऱ्याच जण माहिती. तर हा गावकीचा विषय तो कळण्यासाठी आज हे पत्रकार 6 वर्ष गप्प बसतो. हे गेली 3 महिने त्यांनाही माहिती आहे, जे तिथं 2-3 मेन पाहतात ना त्यांनाही माहिती की अनिल रोकडे कागदपत्र गोळा करतोय. ह्यांना यांचे एक मित्र म्हणतात, ते म्हणतात की आता सूरजला शांत बसायला सांग जरा, हळूहळू द्यायला. बरोबर का चुकीचं? सूरजला एक प्रश्न आहे, जर तुमच्या नावाची एफडी असेल तर तुम्ही या ऑफिसला का तक्रार करत? काय झालं, जेव्हा आम्ही या खोल्यात गेलो 2-4 महिन्यापासून, तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या. तेव्हा आम्हाला कळून आलं की आम्ही यात्रेमध्ये गेली 5 वर्षापासून नाही का. ह्यांच्या वेळी केला वऱ्यावर पेठेत. हे रुपेशजी बोला तुम्ही 2 मिनिटं. रुपेश बोला जरा पुढे. कोणाची आता यात्रा चालली ते कोण बोला, कोण काय? आम्ही पावते काय व्हायचं, दरवर्षी प्रमाणे आम्ही प्रत्येक रविवार पेठ असेल, सदाबदार पेठ असेल, आणि प्रत्येक प्रमाणे आम्ही पावती गोळा करायची. बोडकेनगर असो, बारो असो. जेव्हापासून आम्ही सभासद आहे, 2012 पासून मी यात्रा कमिटीचा सभासद आहे. 2012 पासून आम्ही सभासद असताना आम्ही एक दिवस असं पावती गोळा करत होतो, आणि सिद्धेश ढोले म्हणून आपल्या यात्रेचा सभासद होता. तर तो पावती गोळा करत असताना त्यांना एक व्यक्ती असं बोलले की इथं काय आम्ही काय मराठ्यांच्या हातात द्यायला यात्रा काय उभी केलेली नाही, ते असं जाणीवच झालं. ते जेव्हा माझ्याकडे आलं की काही एक व्यक्तीने ते वाक्य बोललंय, म्हणून मी मराठा सेवा संघाचा अध्यक्ष आहे, नात्याने मी त्यांना विचारायला गेलो की ही वस्तुस्थिती खरी आहे का. कारण आम्ही ज्या यात्रेमध्ये आई शिवाई देवीच्या नावाने यात्रा साजरी करतोय, शाहू फुले आंबेडकर विचारांची आम्ही सगळी माणसं या ठिकाणी एकत्र येतोय. गावामध्ये आम्ही जातीवाद, जातीय भेद असं कधीच करत नाहीये. तर मग ह्या गोष्टी घडायला नको आहेत त्या यात्रा कमिटीमध्ये. नुसते तोंड पाहून आणि जात पाहून जर पदं दिली जातात तर मग असं यात्रा कमिटीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. रुपेश भाऊ, जुन्नर हे 12 बलुतेदारांचं गाव आहे, आणि इथं जर कोणाचं असेल आम्ही देखील त्याचा निषेध करतो, पण तुम्ही त्याचं नाव जाहीर करा. नक्की करणार. सांगा ना. ज्यावेळेस आता ते ॲडव्होकेट गोसावी साहेब आहे, कैलास गोसावी साहेब, सध्या ढोलेंनी मला असं सांगितलं होतं त्यावेळेस की त्यांच्याबरोबर परदेशी ॲडव्होकेट, परदेशी वकील साहेब पण होते, वैभव परदेशी, आणि त्यांच्यात त्या गोष्टी घडल्या. त्यावेळेस मला मी त्या दिवशी पावती पुस्तक साठी होतो, कारण आम्ही 5-5 जणांचे, काही सराई पेठ, काही वरचा माळवेडा, काही रविवार पेठ, काही वर्ध्याळी, असे आम्ही 5-5 जणांची टीम वर्क करून आम्ही पावत्या गोळा करत असतो. पण झालेला जो प्रकार आहे तो आम्हाला या ठिकाणी संध्याकाळी समजल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांच्या कानावर घातला की या गोष्टी परत यात्रेमध्ये घडायला नको. मला संजय वाडीकडे जायचे. वाडी साहेब, यात्रेच्या वेळेस आता बैलगाडा करायचं ठरलं होतं, तुम्ही देखील त्याच्यामध्ये होता. नक्की काय झालं आणि रद्द झालं? काय आलं, आपल्याला बैलगाड्याची आवड आहे आणि शिवजयंतीच्या वेळेस आपण लीड घेत होतो बैलगाड्याचं. तर विनायक गोसावी असतील, परत आम्ही बाळासाहेब गाजरे, आम्ही सर्वजण बोललो की आपण शिवाजीदेवीच्या वर्षी 25व्या वर्षी आपण बैलगाडा शर्यत आयोजित करू. तर त्यांनी अंदाजे खर्च विचारला. काय म्हणलं, 8.5-9 लाख रुपये खर्च आहे.
ते पण एवढी वर्गणी आमच्या गोळा होत नाही, पण तुम्हाला आम्ही थोडी मग त्यांच्या याच्यात ठरलं का 3 लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊ, बाकीचे पैसे तुम्ही गोळा करा. म्हणजे ठीक आहे चालेल. आम्ही बाकीचं नियोजन केलं. नंतर त्यांनी दुसऱ्या मिटिंगला बोलवलं आम्हाला. बोलवल्याच्या नंतर म्हणले ते 3 लाख सुद्धा काय ऍडजस्ट होत नाही, लोक काय बुवा वर्गणी देत नाही, कोण 10 रुपये द्या म्हणते, कोण 50 रुपये द्या म्हणते, मग तुम्हीच सगळं करा. म्हणलं तर शिवाय देवीच्या नावाने यात्रा करायची जर सगळे पैसे मी गोळा करत असले तर ते कसं शक्य आहे ना. तुम्हाला काय करते तर सहभाग घ्यायला लागेल. मग माझे सगळे सहकारी म्हणजे मग तुम्ही थांबून घेतलं. 3 लाख 9-10 लाख खर्च असेल आणि 3 लाख जर देत नसतं कशासाठी यात्रा भरवायची ना. बरं आम्ही काय वती समजा काही खर्च बाकीच्या गोष्टी असतील, परमिशनच्या असेल किंवा बाकीचं मॅन पॉवर असेल, आम्ही सगळं नियोजन करायला तयार होतो. कबाडवाड्याचे काही सहकार्य होते, आमचे रोहित भाऊ गुट्टे पाटील होते, कबाडी होते, आम्ही सर्वजण म्हणलं आम्ही बाकीची मॅनेजमेंट करू. फक्त बक्षिसाची रक्कम 9 ते 10 लाख रुपये होते, 3 लाख रुपये फक्त तुम्ही द्या. बरोबर कळलं सर. मीटिंग मध्येच ना कोण होतं, मीटिंग मध्ये सगळे लोक होते त्यावेळेस. माजी अध्यक्ष सर्व कार्यक्रम अधिकारी. नाही आता ही यात्रा जी होती आपली, ही यात्रा कमिटीच्या अध्यक्षाच्या याच्या खाली चालते का ट्रस्टच्या अध्यक्षतेच्या? ट्रस्टच्या अध्यक्ष जाते. मग यात्रा कमिटीचा अध्यक्ष काय ठरवला? तो फक्त नामाचं आहे. 1 वर्षासाठी असतो तो, फक्त वर्गणी गोळा करण्याचा. त्या वर्षी जो असतो ना अध्यक्ष, तो त्याला फक्त नाममात्र अध्यक्ष असतो. तो नाममात्र असतो आणि त्याला फक्त वर्गणीला पळ मानायचं. वर्गणी गोळा करणं आमच्याकडे आणून दे. एकंदरीत आपण सगळ्याच बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिलेत. अनिल शेठ, आम्हाला एक सांगा सगळ्यांना की आपली यानंतरची भूमिका काय असेल. त्यांना मी हे काय दिलेलं आहे. आता शेवटचा विषय असा आहे सगळा जे तुम्ही बोलले, तरी श्री शिवादेवी यात्रा कमिटीचा हिशोब पुढील प्रमाणे व्हावा. प्रथमतः जुन्नरमधील एकाच पतपेढीत ठेवलेल्या सर्व बेकायदेशीर टीव्ही राष्ट्रीयकृत बँकेत ठेवावे. 2, दरवर्षी फाडण्यात येणाऱ्या प्रत्येक पावती पुस्तकाप्रमाणे जमा बाजू दाखवण्यात यावी. 3, सर्व खर्च बिले हे चेकने देण्यात यावे. 4, यात्रा संपल्यावर 15 दिवसात सर्व हिशोब गावासमोर द्यावा. 5, यात्रेमध्ये लावण्यात येणाऱ्या पाळण्याचा लिलाव करण्यात यावा. 6, दरवर्षी आर्थिक हिशोब व इतर माहिती मी धर्मादायित्व पुणे यांना नियमाप्रमाणे पाठविण्यात यावे. 6, शिवाईदेवी यात्रा उत्सव कमिटीचे नव्याने रजिस्ट्रेशन करावे. 7, जुन्नरमधील सभासद करावे. 8, जुनी कमिटी बरखास्त करण्यात यावी. 9, यात्रा कमिटीची आजपर्यंतची सर्व शिल्लक जी सभासदांनी कष्टाने वर्गणी गोळा केली ती गावासमोर ठेवून नव्या कमिटीकडे द्यावी, जी कमिटी गावाने सभासदांनी निवडलेली असेल. त्या रकमेचा वापर सामाजिक कार्य गोरगरिबांना होईल असा करावा. सदर श्री शिवाईदेवी यात्रा कमिटी जुन्नरचा खरा हिशोब दिनांक 30/7/2025 पर्यंत यात्रा कमिटीने गावास न दिल्यास मी स्वतः श्री अनिल शिवाजी रुपये उपोषणास बसणार आहे. काय करणार? उपोषणास बसणार. उपोषणास बसणार. त्यांना 15 दिवसाची आजपासून मुदत देतो साहेब, तुम्ही त्यांची बाजू मान. रोकडे साहेब, एक शेवटचे 2 मुद्दे फक्त. जे घाटकोपरचे मते साहेब आहेत त्यांनी जे व्हीलचेअर दिले होते, नक्की त्याचा काय प्रकार आहे? आणि अनधिकृत पत्रशेड हा काय प्रकार आहे? तर ते जे व्हीलचेअर नव्हत्या, व्हीलचेअर माझ्या वेळी त्यांनी वाटल्या होत्या. 5 व्हीलचेअर होत्या अपंगांना आणि 15 वॉकर होते. मग त्यांनी मी 18 होतं, 19ला त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये ड्रायव्हर होता, 15 बेल्ट आणि 25 वॉकर पाठवून दिले. त्याचं ह्याच्यात 1626 रुपये भाडे आपण लिहिलेले वाहतूक खर्च दिलेला. तर ते राजू खत्रे यांच्या दुकान गणपती कॉम्प्लेक्स इथं साधारण 3-1 वर्ष होते. त्यांना नवीन जम्बो झेरॉक्स घ्यायचं होतं याचं छपाईचं टिक कलरचं, आणि जागा साफ करून पार्टिशन AC करायचं होतं. तर मग जागा अपुरी पडत होती, हे घेऊन जा. ते श्याम अर्जुन खोते एक टेम्पो मागवलं, त्या टेम्पोमध्ये 2019ला ते घेऊन गेले. सॉरी 22-23ला 3 वर्षात. पण आज तागायत तुम्ही सगळे जुन्नरचे आहेत, 3 दिवस यात्रा करून बघत असतील, कुठेही त्या 3 दिवसाच्या शंकरपुराच्या स्टेजवर त्यांना वाटप केलेलं नाही आहे गरजू व्यक्तींनी. त्यांचा उद्देश चांगला. तुम्ही म्हणत असा तर आत्ताही मी प्रूफ म्हणून मग त्यांना फोन लावू शकतो साहेबांना आणि त्यांना विचारू शकतो या व्हीलचेअर आपल्याला परत मिळायला आहे, सॉरी वॉकरने परत मिळालं. ते उत्तर त्यांचं नाही, तेव्हा ती फोनला योग्य गरजूंना वाटत. आणि पत्रा शेड कशासाठी केलं? पत्रा शेड जे होतं त्यांनी शिवाय यात्रा, आता माझं मी यात्रेत नाही पण तू जनरल कळतं आयडिया समाजात असल्यामुळे किंवा त्यांना ते बसा उठायला चाललं होतं आणि असंही द्वारा चाललं होतं बा की कांबळा बैठकीचं स्थळ बदलायचं. त्या उद्देशाने पण त्यांचा हालचाल चालू होती 3-1 वर्ष. कटून येते खूप साहेब, खूप कटून येते जुन्नर तालुक्यात. या त्याला नगरपालिकेने नोटीस काढलेली आहे. 2-3 सगळे मी अख्ख्या यात्रा कमिटीला नाव ठेवत नाही. नगरपालिकेने अतिक्रमणाचं नोटीस काढलेलं आहे. नोटीस का? मग त्यांनी ती पत्रा शेड तशीच ठेवली. 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष. 37 वर्ष शंकरपुऱ्यात
गट नंबर 4091 नगरपालिकेचा सिटी सर्वे क्रमांक, बरोबर. आणि ते तो बेकायदेशीर केली की तुम्ही आज संस्थेचे अध्यक्ष रजिस्टर तिथं 9 मीटरचं सर नगरपालिकेच्या DP रोडमध्ये DP सँक्शन प्लॅनमध्ये फॉरेस्टला जायला 9 मीटर. एवढे पैसे असताना मग अशा अनधिकृत करण्यापेक्षा एखादा गाळा स्वतःच का नाही घेऊ शकत? नाही ना सर, ते क्रय शक्ती नाही, ते हे नाही काय नाही की त्याची नोटीस नगरपालिकेने दिली की 7 दिवसात निष्कासित करण्यात यावी, अन्यथा आम्ही करू. आता आपल्यावर फौजदारी गुन्हा होईल. आज ताग्यात आता ठीक आहे, तिथं CO परमनंट नाही आहे, बॉडी नाही, त्यामुळे तिथे अशीच राहिली. आणि त्याचे 60 ते 70 हजार रुपये दिलेले, ते आज तोडल्यानंतर त्याचे पैसे झाले नुकसान कोण भरून देणार? मी त्यांना विचारू शकतो. आज मोठी रक्कम आहे, 6-7 रुपये नाही, 60-70 हजार रुपये ते दिलेले बेकायदेशीर. धन्यवाद रोकडे साहेब, आम्ही ह्याच्यावर त्यांचीही प्रतिक्रिया नक्कीच घेऊ. सर्व ह्याच्यावर घ्या. धन्यवाद साहेब.